श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुनाथा तव शरणं बोला। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। श्री गुरुनाथा
श्री गुरुदेव दत्त गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारिवाचा गमो पंत आनंद या राघवाचा सुखासारिके पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मालाकमण्डलधर करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यस्यस्तऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषड्गयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषणं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंहसरस्वतीं श्रीमद्दत्तावतारं च कृपादानमपेक्षते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. जरा पेटी मागच घ्या. भगवान श्री दत्तात्रयांच्या असीम कृपेनं श्री गुरुतत्व, श्री गुरु भक्ती आणि श्री गुरु कृपा या विषयांचं प्रतिपादन करणारा श्री गुरुचरित्रासारखा आयोजित झालेला हा ग्रंथ, त्याची प्रवचनं आपल्या अंतःकरणामध्ये साठवावीत आणि प्रत्यक्षात असलेलं शास्त्र आणि आपल्या चिंतनातलं परमार्थाचं रूप हे एकदा तुलनात्मक दृष्ट्या बरोबर आहे का हे पाहावं. आपलं काही चुकत असेल तर ते दुरुस्त करावं, जे बरोबर असेल त्याबद्दल आपण पक्क व्हावं. याकरता प्रवचनासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ गुरुतत्वाला मनापासून नमस्कार. श्री गुरूंची कृपा होण्याकरता त्यांची आपल्याकडून काही अपेक्षा आहे. ती अपेक्षा आपल्याकडून जास्तीत जास्त पूर्ण व्हावी. त्यांना आवडणारं धर्माचरण सज्जनाचरण आपल्याकडून घडावं असं ज्यांना मनापासून वाटतं अशा धार्मिक सज्जनांना नेहमीप्रमाणे वेगळा नमस्कार. अधिकारी साधक, श्रेष्ठाचे कला उपासक, समाजातल्या अनेक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत. सर्वांबद्दल आदराची भावना व्यक्त करतो आणि या समारोपाच्या प्रवचनाला सुरुवात करतो. आत्मतत्व नावाची जी काही गोष्ट आहे म्हणजे आपलं वास्तविक स्वरूप जे आहे ते आपल्या बुद्धीच्या जाणीवेच्या आतमध्ये आहे. त्याच्या बाहेर बुद्धी आहे, त्याच्या बाहेर मन आहे, त्या मनाच्या बाहेर प्राण आहेत आणि प्राणांच्या बाहेर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि त्याच्या बाहेर आपला हा स्थूल देह आहे.
गीतेने सांगितलं इंद्रिया आणि पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. बुद्धीच्या अतीत असणारं, आपल्या जाणीवेच्या अतीत असणारं जे गुरुतत्व आत्मतत्व ते आपलं वास्तविक स्वरूप आहे असं वेदांत सांगतो, असं शास्त्र सांगतं. आणि जडजीव ज्याला म्हणतात जडजीव आहे म्हणजे अज्ञानी जीव आहे, तो स्वतःला देह समजतो, प्राण समजतो, बुद्धी समजतो फारच झाला तर. म्हणून आत्मबोध नावाची जी गोष्ट होणार आहे ती बुद्धीच्या ठिकाणी होणार आहे. बुद्धीला आत्मबोध होणार नाहीये, पण बुद्धीला एवढं कळणार आहे की मी बुद्धी नाहीये. बुद्धीच्या साह्यानं आपल्याला आत्मज्ञान होणार आहे. बुद्धीला आत्मज्ञान होत नसतं. बुद्धी फक्त डिझॉल्व्ह होते, नाहीशी होते. वेगळी जाणीव नाहीशी झाली, परमात्म्यापेक्षा मी वेगळा आहे ही भावना, ही जाणीव नाहीशी झाली की त्यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. आत्म्याला आत्म्याचा झालेला साक्षात्कार, मला माझा झालेला साक्षात्कार. आणि याकरता अत्यंत महत्वाचं साधन आहे विचार. साधनाला सुरुवात बाहेरून आहे. स्थूल देहाने साधन करायचे, पाणी घाला, प्रदक्षिणा घाला, पोथी वाचा. पण क्रमाक्रमाने ती साधना कर्मेंद्रियांमधून ज्ञानेंद्रियामध्ये, ज्ञानेंद्रियांमधून मनामध्ये, मनामधून बुद्धीमध्ये, आणि बुद्धीला एवढा बोध व्हायला लागतो, जी परिपक्व झाली अशा बुद्धीला बोध होतो की मी जी काही विचार करते ती ज्या तत्वामुळे विचार करतीये ते तत्व काय याचा विचार एकदा करूया. आणि श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की माशी सगळीकडे बसते. माशी चांगल्यावर बसते, श्रीखंडावर बसते, जिलबीवर बसते, विष्ठेवर बसते, पण ती कधी अग्नीवर बसत नाही, किती चांगला दिसला तरी. तशी ही वेगळी जाणीव जी आहे बुद्धीच्या ठिकाणी, मी या आत्मतत्वापेक्षा काहीतरी वेगळं आहे, ही जाणीव त्या आत्म्यावर जर बसली तर जशी माशी अग्नीवर बसल्यावर जळून जाते तशी बुद्धी आत्मतत्वाचा विचार करायला लागली की ती नाहीशी होते. आणि ही खरी गुरुकृपा आहे. आणि याकरता खूप महत्वाचा भाग आहे की परमार्थ विचारामध्ये येणं. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांच्या पातळीवरती आपण हे करीत नाही असं नाही, आयुष्यभर करतो, आरत्या वाळतो, त्याच्या विरुद्ध असायचं काही कारण नाही. ते सगळं चांगलं चालावं, पण समजून ते कर्म व्हावं. समर्थ म्हणाले नुसते भक्त होऊ नका, ज्यांनी जाणता भक्त होवो निराहे. एक असतो नेणता भक्त आणि एक असतो जाणता भक्त. भगवंताला कोण आवडतो तर जाणता. आपल्या मुलावरती, आपल्या लेकरावरती आपलं प्रेम आहेच आहे, ते कायम राहणार आहे. पण मला खरं सांगा, मुलावरचं प्रेम सार्थक कधी होतं? तो मुलगा, ते लेकरू भरपूर शिकल्यानंतर की नाही, म्हणजे ते प्रेम सार्थक झालं. मग आपल्याला जे वाटतं ना, माझा मुलगा, माझं लेकरू ज्ञानी झालं, महान झालं, की आईला जसं चांगलं वाटतं तसं भक्त ज्ञानी झाला की भगवंताला आनंद होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी अनिवार्य जरी असल्या तरी त्या क्रमाक्रमानं उदात्ततेकडे नेणाऱ्या, उन्नततेकडे नेणाऱ्या, विकासाकडे नेणाऱ्या असाव्यात. आणि त्याच्याकरता अध्यात्म श्रवण महत्वाचं आहे. बघा, आपण विचार करा या गोष्टीचा की मनुष्य रोज तेच तेच कर्म करून करून फक्त रुटीनच्या अधीन होऊन जातो. उठला, भराभरा आंघोळ केली, भराभरा पूजा केली, भराभरा आरती केली, भराभरा गंध लावलं. बरं, त्यात वेळेला आपल्यामध्ये 3 गुणापैकी सत्वगुण वरती येतो, त्यामुळे त्या सत्वगुणाचा एक आनंद असतो, बरं वाटतं आपल्याला. आणि त्या बरं वाटण्यालाच आपण परमार्थ समजतो, ज्याला योगानी रसास्वाद नावाचा दोष सांगितला. रसास्वाद म्हणजे जीभ एखादा पदार्थ जेव्हा खातो आपण ना, त्यावेळेला त्या पदार्थाचा स्वाद घेते. मस्त झालीत भजी, चांगलंच आहे, पण ती गिळायची का जिभेवरच ठेवायची आहे?
म्हणून चांगल्या प्रकारचा हा येणारा सत्वगुणाचा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण समजून कर्म केलं की ते आपल्याला आनंदाकडं नेतं. तर परमार्थ समजून केला तर समर्थ म्हणाले, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. म्हणून सगळ्या गोष्टी, भावुकता, कर्मकांड, हे सगळं त्या त्या वेळेला ते सगळं बरोबर आहे. पण त्यातला शेवटचा चौक जर कुठला असेल जिथून देवदर्शन होतं, तो म्हणजे विचारांचा चौक आहे. आणि याच्या करता प्रवचनाला जायचंय. मी सुद्धा त्या प्रवचनाचं रुटीन होऊ द्यायचं नाही, तर परत विचारांचंही रुटीन होऊ शकतं. रोज गुरुचरित्र आपण वाचतो, काय रोज ज्या पोथ्या वाचतो ना, रोज आपल्याला त्या पोथ्यात त्या ओव्या वेगळा संदेश देतात. बघा, तीच काल वाचलेली ओवी पण आज वेगळा अर्थ देते. तोच स्वामी महाराजांचा काल वाचलेला लेख आज वेगळा उपदेश देतो. का? सत्वरज तमाची आपली मात्रा नेहमी कमी जास्त होत असते. शेवटच्या दिवशी बुवानी काहीतरी मागावं, श्रोत्यांकडे पद्धत आहे ना, म्हणून आधीच मागतो, नंतर विसराल. जर आपल्याला आपल्या कुटुंबाचं, आपलं मुलाबाळांचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, तर मी रामदासी म्हणून आपल्याकडे भिक्षा मागतो. एवढी भिक्षा घाला मला, घाबरू नका. व्यवहारातलं काही देऊन घेऊन काही कुणाचं काही होत नसतं. आणि मी तर समर्थांचा आहे. समर्थ म्हणाले, आम्ही काय कुणाचे खातो. मी समर्थ नाहीये, पण मी समर्थांचाच आहे. व्यवहाराचा विषय डोक्यातनं काढूनच टाका कायमचा. व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी असतो. व्यवहारात सुद्धा आपण कुणाला काही देतो ना, नाथ महाराज म्हणाले, डावी हातीचे पदार्थ उजवे हाती देता, हे तर कोण देता कोण घेता तेवी एकात्मता न मोडे. मी आपल्याला काही दिलं म्हणून मला देण्याचा अहंकार नसावा, आणि आपण काही घेतलं म्हणून आपल्यामध्ये न्यूनगंड नसावा. कुणी डाव्या हातात उजव्या हातात पदार्थ घेतला, कुणी कोणाला काय दिलं, व्यवहार झालाय की नाही, तरी काहीच व्यवहार झाला नाही की नाही. म्हणून व्यवहार विसरूनच चला. आपल्याला आपलं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं, सुनांचं, मुली परगावी जातील, विवाह झाल्यानंतर त्या कुटुंबांचं कल्याण व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर एक गोष्ट कराच करा, अध्यात्म श्रवणाला नेहमी जात चला आणि वेळेवर जात चला. कारण उशिरा आलेले लोक आधीच्या लोकांची एकाग्रता बिघडवतात. आता शेवटचा दिवस आहे, उद्या नाहीच आहे प्रवचन. आणि उशीर झाला तर काय करावं? आपण आलो हे कुणाला कळू देऊ नये अशी मोरोपंतांची आर्य आहे. ऐका त्या निमित्तानं. मोरोपंत म्हणाले, उशीर होतो, आपल्याला प्रपंच असतो, ती पण कर्तव्य असतात, काही अजून घरातले काही रुटीन असतात. उशीर झाला तर काय करावं? हळूच जावं, हळूच शिरावं. तिथे कसं? ऐका, मोरोपंत आहेत, बारामतीचे आहेत, त्यांचं ऐकाल की नाही तुम्ही? बारामतीच्या लोकांचं हरी कीर्तनी शिरावे. भगवंताच्या भजनात कीर्तनात कसं शिरावं? हरी कीर्तनी शिरावे, धनिक गृही जेवी चतुर चोराने. काय मोरोपंत, श्रीमंतांकडं चोरी करायला आलेला चोर कसा जाईल? तसं कीर्तनात जाऊन बसावं, प्रवचनात जाऊन बसावं. हळूच. तो चोर म्हणतो का, हे बघा आम्ही चोरी करायला आलो आहे, सरका बाजूला, पुढे सरका, सतरंजी मागे घ्या, म्हणतो बघ की. हरी कीर्तनी शिरावे, धनिक गृही जेवी चतुर चोराने. न उठावे बहुकार्ये. किती काम असेल तरी उठू नये. किती महत्वाचं नको, सगळ्यात महत्वाचा आत्मसाक्षात्कार आहे हो. न उठावे बहुकार्ये, बहुभारे जेवी कुचर ढोराने. राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तमा राम.
हळूच जाऊन बसावा हा प्रधान मुद्दा मला नाही हायलाईट करायचा. कुठल्या तरी निमित्तानं माहिती सांगणं माझं कर्तव्य होतं. माझा मुद्दा असा आहे की सातत्यानं अध्यात्म श्रवण करा. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, नियमाने जे अध्यात्म श्रवण कीर्तन प्रवचनाला जाऊन बसतात, शांतपणे ऐकतात, तुलना करत बसत नाही, त्यांचा प्रपंच, त्यांचं जीवन आणि सिरियल बघणाऱ्यांचं जीवन यात 100% फरक पडतो. आपल्या डोक्यात गुरुचरित्र, भागवत, रामकथा हे चालतं का, शोकांतिका, अवंतिका, काय कुठल्या सिरियल सध्या सुरू आहेत मला माहिती नाही. आपल्या डोक्यात काय चालतं हाच मुद्दा आहे ना हो. बाहेर आपण कुठं मठात आहोत का, मंदिरात का, थिएटरमध्ये आहोत का, स्वच्छता का, काय त्याचा संबंध फार कमी आहे. कारण आपण बदलतो, तो देह बदलतो, बदलत नाही ना ते आपली पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी या 17 गोष्टींचा म्हणजे जीव जो आहे ना, तो सोडून जातो ना, तो बदलत नाही. म्हणून त्यात जिवंतपणे बदल करायचा आहे. आपण मोबाईल बदलतो, सिम कार्डचा नंबर तोच ठेवतो की नाही, खूप दिलाय ना म्हणून, खूप लोकांना दिलाय म्हणून. चला, सिद्ध नामधारकानं काय सांगतायत भीमा अमरजा संगमावरती याचा थोडा विचार करूया. अत्यंत सुंदर असा संवाद त्या दोघांचा सुरू आहे. नामधारका, जेवढं काही मला आता आठवतंय, गुरु प्रेरणा देत आहेत ना, तेवढं मी तुला सांगतोय. तसं विस्तार होईल बहुकथा. तसं जर सांगत बसलो तर किती वेळ सांगत बसलो तरी सुद्धा चालूच राहील, असं श्री गुरूंचं चरित्र आहे. पण ऐक, एक कथा आठवली, ऐक. श्रद्धेनं श्रीगुरूंना भिक्षा वाढायला आलेल्या भास्कर नावाच्या काश्यप गोत्री ब्राह्मणाची सेवा श्रीगुरूंनी कशी स्वीकारली हे मी तुला काल सांगितलं. भगवंत हा भावाचा भुकेलेला आहे. वस्तू पदार्थ आपल्या बाजूने आपण चांगले द्यावेत हे बरोबर आहे, पण त्याच्या बाजूने तो पदार्थ खातच नाही, तो फक्त भाव खातो. मी अनेकदा हे वाक्य बोलतो, देवातन आपल्यात एवढं तर साम्य आहेच आहे. तोही भाव खातो आणि आपणही भाव खातो, फक्त तो पदार्थातला भाव खातो आणि आपण व्यवहारात भाव खातो. बुवा प्रवचनाला वेळ आहे का? नाही, बुकड. आम्ही लोकांना सांगतो आम्ही बुक झालो. सिद्ध बुक होतात कधी, नामधारक बुक होतात, शुकदेव बुक होतात. आम्ही भाव खातो खूप. असो, त्याच्या श्रद्धे करता श्रीगुरु त्याच्याकडनं भिक्षा स्वीकारतात आणि नुसतं स्वीकारत नाही, त्यानं आणलेला मूठभर 2 मुठी तांदूळाचा केवढा अधिकार आहे हे लोकांना कळावं म्हणून संपूर्ण गाणगापुरातल्या सगळ्या ज्ञातीतल्या सगळ्या लोकांना, माशांना, नदीतल्या माशांना, सगळ्यांना पोटभर. अरे, आणि तरी सुद्धा तेवढंच अन्न उरलं. हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं, ते म्हणाले, एक पांडवांकरता भगवान गोपालकृष्णांनी केलेला दुर्वासांच्या भोजनातला चमत्कार आणि आज दुसरा आम्हाला बघायला मिळाला. ही कथा आपण काल पाहिली. पुढची कथा, श्री गुरु अन्यथा कर्तुम आहेत. 4 सामर्थ्य आपण पाहिली आहेत, कर्तुम, अकर्तुम, सर्वथा कर्तुम आणि अन्यथा कर्तुम. म्हणजे सगळी नियमावली, विज्ञान, अमक तमक, भौतिकवाद सोडून गुरुजी काही करू शकतात, कारण मायाच त्यांच्या अधीन आहे. पंचमहाभूत त्यांचं ऐकतायत. हो, त्रिगुण त्यांचे नोकर आहेत, पंचमहाभूत, अष्टधा प्रकृतीच नोकर आहे. वाटेल त्याला वाटेल तसं इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरू शकतात. रूल, नियंत्रण, कर्तृत्व, भोक्तृत्व, नियंतृत्व, विभुत्व, साक्षीत्व हे सगळं त्यांच्याकडे आहे. हे सगळं अवघड बोलण्याची गोष्ट आहे का? त्याच गावामध्ये, गाणगापुरामध्ये सोमनाथ नावाचा एक अतिशय सज्जन ब्राह्मण राहत होता. आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्र प्रवेशी नामच तया सोमनाथ.
गंगा नामे त्याची पत्नी, पतिव्रता शिरोमणी, वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियसा. अतिशय सज्जन अशी त्याची पत्नी, तिचं नाव गंगा. नेहमी श्री गुरूंच्या दर्शनाला येतात, आरतीला येतात, वेळच्या वेळेला श्राद्ध, पक्ष, कुळधर्म, कुळाचार सगळं जे रुटीन आहे आपलं, शास्त्रांनी सांगितलेलं, कुठलीही मनामध्ये शंका न येऊ देता फार प्रयोग करायचेच नाहीयेत. व्यवहारात फार प्रयोग करत बसलो ना की प्रत्येक वेळेला नवीन प्रॉब्लेम येतो. त्या हल्ली स्वयंपाकात फार प्रयोग करतात बघा लोक. या 2 वर्षात तर तुम्हाला सांगतो इतका किराणा वाया गेला. कोरोना नाही गेला पण किराणा गेला. आमच्या घरी एकदा एक पदार्थ बनवला, मला वाढला, बाहेरचा मी खात नाही ना म्हणून, आणि माझ्यावर सक्ती, याला पाव म्हणा. म्हटलं देवा मला आता म्हणून याकरता मला खेडेगावातली माणसं फार आवडतात बरं का. रुटीन चालत असतात, त्या त्या वेळेला उठतात, त्या त्या वेळेला झोपतात, त्या त्या वेळेला शेती करतात, त्या त्या वेळेला बरं नवीन पीक आलं की 2-4 कणसं काढतात. रुटीन देवाच्या मंदिरात जाऊन त्या घंटेला टांगतात ना. गुरुजी कुणाकडनं काही फोटो काढतील, सेल्फी काढतील, मी दान केलं, आणि असे पिढ्यानपिढ्या आजोबा करत होते, वडील करतात. वर्णन असं आहे की वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियसा. वेदशास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे आचरण सुरू आहे आणि ते श्रद्धेने सुरू आहे. एक समस्या त्यांच्या जीवनात होती, सिद्ध सांगतात, त्यांना अनपत्यत्व, अपत्य नाही. काहीतरी कमी असणे हेच प्रपंचाचं स्वरूप आहे, आणि काही कमी नसणे यालाच परमार्थ म्हणतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. हे पूर्ण ते पूर्ण, पूर्णात काही घातलं तरी ते पूर्ण, पूर्णातनं काही पूर्ण वजा केलं तरी ते पटतच नाही. हो असं कसं काय? पुरण म्हणा ते ठीक आहे, आज केलेलं पुरण, परवाचं फ्रीज मधलं पुरण, पूर्णात पूर्ण मुदच्यते आणि पूर्णस्य पूर्णमादाय ते जेवल्यानंतर अवशिष्यते. एक साधं उदाहरण घ्या. एक स्त्री गर्भवती राहिली, तिच्या पोटामध्ये तिच्यासारखा संपूर्ण देह आहे की नाही होतो? पूर्णात पूर्ण मुदच्यते. वास्तविक ती पूर्ण होती, पण तरी एक पूर्ण बीज रूपानं तिच्या उदरामध्ये गेलं तरी सुद्धा ती पूर्णच आहे. 9 महिन्यानंतर तिनं पूर्णस्य पूर्णम आदाय वजा केलं, जन्म दिला तिनं एका मुलीला, मुलाला. ते जन्माला आलेलंही पूर्ण, आणि ती सुद्धा उरली थोडं जास्तच झाली पूर्ण. एवढ्यावरनं घ्यावं हा शांती मंत्र. काय प्रूव्ह करायला लावताय तुम्ही? याला परमार्थ म्हणतात, लक्षात घ्या. आणि तुमचं माझं, माझं तुमचं, ममत्व, मी आणि माझं, याला प्रपंच म्हणतात. आणि तू आणि तुझं याला परमार्थ म्हणतात. तू आणि तुझं, भगवंता सगळं काही तू आहे, सगळं तुझं आहे, असं सुरू झालं चित्तात की त्याला परमार्थ म्हणायचं. अपत्य नाही, अनपत्यत्व. आणि शास्त्र असं सांगतं की प्रपंच सुरू झाल्यानंतर त्यांना जर अपत्य झालं नाही तर त्यांना गती नाही. जी काही प्रापंचिकांची कर्तव्य आहेत त्या कर्तव्यापैकी वेदांनी सांगितलं, प्रजातंतून मा व्यवच्छिच्छेत. प्रजातंतू तोडू नका. नवरा बायकोनी लग्न काही विषय सुखाकरता करायचं नाही आहे. शास्त्र सांगतं तुम्ही चांगल्या प्रकारची संतती निर्माण करा, त्यांना चांगले संस्कार करा, आणि त्या संस्काराद्वारे जगामध्ये एक चांगलं अपत्य देणं हे तुमचं कर्तव्य आहे. इट्स युअर ड्युटी. त्याला विकारांच्या मध्ये नका टाकू. विकारांचा प्रांत वेगळा असतो, हा विचारांचा. म्हणून आपल्याकडे वात्सायनानी, एका महान ऋषींनी
कामनावाची सूत्र लिहिली, कामनावाचा पुरुषार्थ आहे आपल्याकडे, एकदम प्रगल्भ आहे हो आपला संस्कृती. हे विकृती आल्यानंतर मग ते नको नको हो हो सुरू झालं. विकृत वैराग्य चित्तात अजिबात नसावं. अपुत्रस्य गतिर्नास्ती महाभारतात श्लोकच येतो. हा पंडूराजाने ऐकला आणि इतका नाराज झाला होता तो, असं वर्णन आहे. आणि मग 5 पांडवांचा जन्म आहे तो मंत्रांपासून. वाईट वाटायचं तिला, त्या सोमनाथाला गंगेला वाईट वाटायचं, पण रोज ती यायची, एक श्रद्धा तिची, आणि येताना निरांजन घेऊन यायची. आणि ते काय तेलाचं तुपाचं आणलेलं निरांजन आहे ते त्यांना ओवाळायची आणि निघून जायची. एक दिवस श्रीगुरूंना काय वाटलं कुणास ठाऊक, निरांजन प्रतिदिवसी आणूनी करी श्रीगुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परी येसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्रीगुरु मुनी पृच्छा करीती हासोनी तया द्विज स्त्रियसी. काय मायबाई, श्रीगुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी. एक दिवस असा येतो की सेवा पूर्ण होते आणि श्रीगुरु विचारतात काय पाहिजे. श्रद्धेने करत राहावं लागतं सेवा. एक दिवस अशी येते की त्यांच्या चित्तामध्ये करुणा आपल्याकरता उदय पावते. करुणा आहेच आहे, पण ती आपल्याकरता उगवते. सूर्य आहेच आहे, पण आपल्याकरता कधी उगवतो हा मुद्दा आहे. अमेरिकेकरता कधी उगवतो हा मुद्दा आहे. अमक्यांकरता कधी उगवतो तो त्या त्या क्षितिजावर तो त्या त्या वेळेला जातो. तशी करुणा आहेच आहे त्यांच्या चित्तात. करुणा हेच त्यांचं स्वरूप आहे. सद्गुरुनाथांचं हृदय जर असं उघडून पाहिलं ना तर त्यामध्ये एकच विषय दिसतो, सर्वभूत मात्रांविषयी करुणा. बस. शुकदेव भागवत सांगायला आले ते काही राजानं ठेवलंय भागवत हो, काही साधी गोष्ट आहे. संपूर्ण जगाचा राजा होता परीक्षिती, कारण आजोबांनी यज्ञ केला राजसूय, त्यानंतर कोणी यज्ञ केलं नाही. तोपर्यंत तो राजा असतो जो त्या वंशात असतो. संपूर्ण चक्रवर्ती सम्राट, पृथ्वीचा राजा. देवता त्याच्याकडे भेटायला येतात. आशानं मला बोलवलंय म्हणजे मग माझे बाकी पण भागवत भरपूर लागतील हो. पण राजाने ठेवले म्हणजे बिदागी त्या बेतानं मिळेल ना. याकरता आले शुकदेव. शुकदेवांचं येण्याचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे चित्तातली शिष्यांविषयी, प्रामाणिक साधनकांविषयी करुणा. अशा श्रीगुरूंनी प्रश्न विचारला. का ग? श्रीगुरु म्हणते तियेसी काय अभिष्ट असे मानसी, काय इच्छा आहे का तुला? ऐकोनी श्रीगुरूचे वचन करी साष्टांगी नमन विनवी तसे कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ती. हे चरण ऐकलंय म्हणाली मी. निपुत्रिकाचं मुख सुद्धा न पाहणारे लोक होते पूर्वी, असं वर्णन केलंय त्यांनी. पुत्राविण स्त्रियासी पाहू नये मुखासी पापरूप महादोषी म्हणती माते स्वामिया, जिचे पोटी नाही बाळ तिचा जन्म निर्फळ वाट पाहती उभय कुळ 42 पितृलोकी. पितर चिंतिती मनात म्हणते एखादी सती वंशात पुत्र व्यालिया आम्हा इथं तो उद्धरेळ सकळाते. चांगल्या प्रकारची मुलं जन्माला आली ना की ती 42 पिढ्यांचा उद्धार करतात. काय नेमकं 42 गुणसूत्रांचा संबंध आहे कायचा अभ्यास केला पाहिजे, कारण यातले स्पेशलिस्ट डॉक्टर येतात इकडे रोज. आहेच आता आज आहेत त्या. गुणसूत्र सुद्धा 42च आहेत ना. आईकडच्या 21 आणि वडिलांकडच्या 21 अशा 2 पिढ्यांचा उद्धार करतात लेकरं. लक्षात घ्या. समर्थांचा अभंग आहे याच्याबद्दल. सुपुत्र संसारी कुळाचे मंडण वंश उद्धरण हरिभक्त भक्त तरे तारी 42 कुळे तयाचे मुळे जगदोद्धार. म्हणून आपल्या मुलांवरती भक्तीचे, पवित्रतेचे, चांगल्या कर्माचे संस्कार करणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. मी नेहमीच गमतीनं सांगतो की तशी पोरं आईवडिलांचा उद्धार करीतच असतात. कुठल्या अर्थाने करावं हे आपण ठरवावं. महाराज, तसं श्रीगुरु सेवा म्हणून मी निरांजन रोज आणते, तुम्हाला ओवाळते, मला बरं वाटतं. मला काही त्याचं तपशील तत्वज्ञान मला कळत नाही, मी तेवढं कळत नाही, पण तुम्हाला ओवाळलं ना की मला बरं वाटतं. तुम्ही विचारले म्हणून सांगतो. नाही म्हणायला एवढी एक इच्छा आहे की
होती आहे म्हणजे आता मी 60ची झाली. नित्य आरती ते म्हणाले असंच ना, नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्व भावेसी करिता जाहल संतोषी कन्या पुत्र तुझं होतील. जा एक काम कर, हा समोर जो अश्वत्थ दिसतोय अमरच्या भीमा संगमावरचा, याला प्रदक्षिणा घालत जा. माझी आरती करतेस तशी त्याची आरती कर. विष्णू सहस्रनामासारखा एखादं स्तोत्र म्हण, एवढं कर. ती म्हणाली महाराज खूप वर्ष झाली मी हे करतीये ऑलरेडी. ते म्हणले ऑलरेडी जाऊ द्या, आता परत रेडी हो, आता परत तयार हो आणि माझ्या शब्दाकरता हे कर. गंमत आहे बरं का. मला कळतंय म्हणून मी करणं आणि श्रीगुरूंच्या वाक्याकडनं करणं प्रोटोकॉल तोच असतो, पण त्यांचं वाक्य त्यात आलं की जबाबदारी त्यांची राहते. मला परदेशात जायचं होतं, व्हिसा काढायला मी गेलो, सगळी फाईल भरली, सगळं 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 व्यवस्थित केलं. नाकारला हो व्हिसा त्यांनी, गेले वाया 5-10 हजार रुपये. पण तिकडं राहणाऱ्या एका माणसाने 2 वर्षांनी पुन्हा पत्र लिहिलं, बुवा तुम्हाला BMMच्या महाराष्ट्र मंडळाच्या इथे कीर्तनाला यायला जमेल का? म्हणलं व्हिसा देत नाहीत. ते म्हणले आम्ही बघतो. त्यांनी फक्त ते पत्र जोडायला सांगितलं. मी तीच फाईल जोडली, तेच सगळं केलं, तिथेच जाऊन उभा राहिलो. काउंटरही तोच होता, विचारणारी माणसं पण तीच होती, उत्तर देणारा मी तोच होतो, फक्त एक कागद जास्त होता त्यात. लगेच त्यांनी सांगितलं सँक्शन. तेव्हा मला ही ओबी कळली. ती म्हणते अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले मज प्रयास, काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे, ऐकोनी तियेचे वचन. श्री गुरु म्हणते हसून, अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा नोहे परियसा, निंदा न करी अश्वत्थासे अनंत पुण्य परियसी, सेवा करी वो आम्हास रसी. आमच्या करता मी सांगतोय म्हणून, म्हणजे पत्र त्यांनी दिलंय. आता आमुचे वाक्य करी, नित्य जावे संगमातिरी, अमरजा वाहे निरंतरी भीमरथी समागमात. आणि यानंतर श्री गुरूंनी फक्त अश्वत्थाचा महिमान सांगितला. मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रत शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः. काय काय देतो अश्वत्थ, जे पाहिजे ते सगळं देतो. फक्त जा. अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनी विस्तारून ब्रह्मदेवाने सांगितले. ब्रह्मा सांगे आम्हासे अश्वत्थ मुळी, आपण वासे मध्यवास ऋषिकेशी, अग्रे रुद्र वसे जाणा. शाखा पल्लवामध्ये रुद्र असतो, मोठा आहे ते. मी सगळं ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णावया शक्ती कवण, कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा म्हणे नारद असे. अनेक कल्पवृक्ष आहेत आपल्याकडे. पारिजातकाला कल्पवृक्ष म्हटलंय, नारळाला कल्पवृक्ष म्हटलंय, कोकणामध्ये आंब्याला कल्पवृक्ष म्हणतात, औदुंबराला कल्पवृक्ष म्हटलंय. तसा हा अश्वत्थ कल्पना करावी ती देतो. हो, म्हणून रविवारी अश्वत्थाची फक्त पूजा करायची नाहीये, त्याला शिवायचं नाही. शनिवारी अश्वत्थाला जावं, मुद्दाम स्पर्श करावा, त्याला प्रदक्षिणा घालावी, त्याला पाणी घालावं. कसं असतं तुम्हाला सगळं कळेपर्यंत वेळ जाईल. हो, मी साधं याला उदाहरण सांगतो की थोडं ब्लाइंडली करा बरं. नुकसान काही आहे का? काही नाही. तर अश्वत्थ वाढलं तर ऑक्सिजन तर वाढेल की नाही जगातला. टू आर ऑन सेफर साईड. मी याला नेहमी डॉक्टरांचं उदाहरण देतो. डॉक्टर आपल्याला 4-5 गोळ्या लिहून देतात. आपली ओळख असेल तर सांगतात ही पित्ता करताय, अमका करताय, पण ऍक्च्युली त्याचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे ती पोटात गेल्यानंतर ऍक्च्युअल वर्क काय करते. ते म्हणले मला वेळ नाही, चला पुढचा पेशंट आहे. तुमच्याकडे काही कोंबडं बकरं मागितलंय का त्यांनी? काही नुकसान आहे का तुमचं? काही तमोगुणी उपासना आहे? काही नाही, फक्त अश्वत्थाला जा. खूप मोठी यादी दिली त्यांनी की अश्वत्थाचं ही सेवा केली तर काय होतं. जा, एवढं कर. मग कशी प्रदक्षिणा करावी?
देवाला किंवा वृक्षाला प्रदक्षिणा कशी करावी? नाहीतर लोक प्रदक्षिणा घालतात ना देवाला, कर 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 कर. म्हणजे आपल्या भोवती असं कोणी फिरायला लागलं आपल्याला चक्कर येईल. म्हणून ओवी आली, साले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊनी तैसे मंद गतींनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे. 9 महिन्याची गर्भवती स्त्री तिच्या दोन्ही कडेवरती 2 जर कुंभ दिले नदीवरनं आणायला. पूर्वीच्या काळी ही पद्धतच होती की तुम्ही कितीही कसंही असा शक्यतो कष्ट करीत राहा. बेड रेस्ट सांगितली आहे त्यांनी. आवश्यक असेल तर केलं पाहिजे होते, नाहीतर यातल्या स्पेशलिस्ट आहेत त्या डॉक्टर, त्या म्हणतील बुवा. पण पूर्वीच्या काळी पद्धत ही होती की नदीवर नाही आणा, त्यामुळे ते शरीरात असं पिळदार राहायचं, म्हणजे नॉर्मलच डिलिव्हरी. ते सांगतात की अशी गर्भिणी स्त्री उदक कुंभ घेऊन 9 महिन्याची स्त्री अगदी म्हणजे अजून 8 दिवसात म्हणजे अजून 4-8 दिवस काम करू शकते, 4 दिवस इतकी. अशी ती नदीवरनं घेऊन येताना कशी येईल हो? हर आली, ठेवले तिकडं, लगेच व्हॉट्सअप ऑन, असं आहे का काही? किती सावकाश येईल ती? अशा प्रदक्षिणा घालाव्यात, मग त्या प्रदक्षिणा फलद्रूप होतात. माणसं विचार करतात मॉर्निंग वॉक पण झालं आणि प्रदक्षिणा पण झाल्या. एकात एक गुरफट होऊ नका. असं असे जर प्रदक्षिणा घातली तर ऐका, पदोपदी अश्वमेध, पावला पावलाला तुम्ही अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ आहे. पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त आणि मध्य नमस्कार करावा. इतक्या सावकाश प्रदक्षिणा घालायची. बरोबर त्या देवतेच्या मागे गेलो की थांबायचं, नमस्कार करायचा, मध्य, आणि समाप्त झाली की पुन्हा नमस्कार करायचा, पुन्हा दुसरी प्रदक्षिणा. प्रदक्षिणा समाप्त मध्यभागी नमस्कार करावा. काय काय होतं? त्रिमूर्ती वसती जयास्थानी, त्या अश्वत्थामध्ये 3ही मूर्ती. मोठं स्तोत्र आहे, मी त्यातला एकच श्लोक म्हटला, मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपेणे अग्रते शिवरूपाय वृक्षधार जायते नमः. सगळं नाही म्हणत, थोडं रिझर्व ठेवतो. आणि आयु प्रजा धनम धान्यम सौभाग्यम सर्व संपदा देही मे वृक्ष असं म्हटलंय. हे वृक्षराजा मला हे सगळं दे. नाना व्याधी हरती दोष प्रदक्षिणाकरिता होय सुरस कोटी ऋण असे ज्यास. ऋण मोचन होतं बरं का, ऋण जातं. शनिवारी वृक्ष धरून, शनिवारी स्पर्श करायचा आहे. जपावे मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्यू जिंकोनी राहती नरा उधारा. अपमृत्यू होत नाही. पुढे सांगतात, शनी नाम घेऊन उच्चारावे आपुले जिव्हेने बभ्रू पिंगळ म्हणून कोणस्थ कृष्ण म्हणावे. अमावस्या गुरुवारेसी अश्वत्थ छाया जळेसी स्नान करिता नराहसी ब्रह्मात्या पाल्पजाय. अश्वत्थाच्या तळावर म्हणजे अश्वत्थाच्या इथे सावलीमध्ये जर अन्नदान केलं तर ज्याला आपण अन्नदान केलं, जेवणारा एक असतो पण कोटी लोकांना जेवायला वाढल्याचं फल आहे. अश्वत्थाच्या इथे जर होम हवन केलं तर ते फल अक्षय सुकृत असे जाणं. पुत्रकामी त्वरित होय. मोठी यादी दिली की याप्रमाणे तू कर. बर म्हणाली. श्री गुरुनिरोपजेणे परी तैसी सेवा करी ते नारी. येणे परी 3 रात्री आराधिले परी ऐसा. 3च दिवस, 3 प्रदक्षिणा सकाळ दुपार संध्याकाळ काय असेल त्याला अर्पण करतीये. आणि त्या रात्री तिसऱ्या रात्री विश्रांतीला ती घरी येते, विश्रांती घेते. आणि एकदम तिच्या स्वप्नामध्ये एक सच्छुद्ध सात्विक असा ब्राह्मण आला, विप्र. आणि त्यांनी सांगितलं, आता अश्वत्थाला घातल्यात ना प्रदक्षिणा, तशा ज्यांनी तुला हे सांगितलं त्या श्रीगुरूंना तू 7 प्रदक्षिणा घाल. जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो 7. नमन करी तू भक्तीसी. जे काय देतील तुझसे भक्षण करी हो वेगेसी. निर्धार करून मानसी त्वरित जावे विप्रमाणे. उद्या सकाळी जाशील.
काय त्यांनी सफरचंद दिलं, काय केळं दिलं, काय खडी साखर दिली, काय लवंग, काय जे दिलं, मग उद्या खाऊया, परवा खाऊया, फ्रीजमध्ये ठेवूया. नाही. फलम मूलन तथा तीर्थम प्रसादो राघवस्यच शीघ्रमेवानुसेवेत विलंब कार्यनाशका. वेळ जातो ना तसा मंत्र जातो, लक्षात ठेवा. त्यातला जो मंत्र असतो पदार्थातला, वेळ जसा जातो तसा म्हणून पटकन प्रसाद खायचा असतो. माणसा आधी प्रसाद कसा आहे बघता, आपल्याला पचेल का बघता. तो खरा प्रसाद पाहिजे. व प्रसाद म्हणून काही पण वाटायचं नाही. पु ल देशपांडे म्हणायचे, घरातला एखादा पदार्थ संपत नसेल तर चौकात उभे राहा, देवाचा प्रसाद, देवाचा प्रसाद, 5 मिनिटात संपतो म्हणले. श्रद्धेचा मिसयूज करतो म्हणाले आपण. खरा प्रसाद देवाचा, सद्गुरूंचा. आणि लक्षात ठेवा, समजा आपण एखादा पदार्थ मला दिला, काहीतरी आपल्या हाताच्या पेशी त्याला लागल्या की नाही. मी एखादा संतांकडे गेलो, सत्पुरुषांकडे गेलो, त्यांनी मला पेढा दिला, मीच पेढ्याचा पुढा ठेवला होता, त्यांनी त्यातला पेढा काढला आणि मला दिला. मी ठेवला होते ते पेढे होते, पण त्यांच्या हाताच्या काही पेशी लागल्या, जे अखंड नाम घेतात, जे सातत्यानं अध्यात्मामध्ये आहेत, ज्यांची समाधी लागते, त्यांच्या शरीरावर काहीतरी त्या साधनेचा परिणाम झालाय की नाही. त्या कारण समर्थांची ओवी आहे, नामस्मरे निरंतरे ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासत. आपण जी साधना उपासना करतो तो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. काय 0.00000001 एवढं तरी त्या पेशीमध्ये पुण्य आलं आणि ते पेढ्याला लागलं, मी खाल्लं म्हणजे माझ्या पोटात पुण्य गेलं की नाही. असं लॉजिकनी सांगितलं की हां बरोबर आहे बुवा म्हणले. हे नाही समता श्रद्धेने बरोबर आहे म्हणा ना, त्यात काही फसत नाही ना, फक्त बघावं काय नुकसान आहे मोठं. नुकसान नाही. तिथेही मनुष्य जेव्हा बुद्धिवाद लावतो ना, तेव्हा देवाला जरा रागच येत असेल आपला. काही नुकसान नाही असो. आणि याप्रमाणे श्रीगुरूंकडे येते हासोनिया श्री गुरुमूर्ती. फळे देती हासोनिया श्री गुरुमुनी, फळे देती तिसी दोन्ही, भक्षणी करी वो संतोषणी काम्य झाले. आता तुझे 2 फळं दिली, जा आता तू 3 दिवस तिने उपवास केला, आता भोजन कर, ही फळं खा. आणि ते झाल्यानंतर व्रत संपूर्ण करून केले दान ते भामिनी, तेची दिवे अस्तमानी झाळी आपण विटाळशी. बंद झालेलं होतं ऋतुफल. ऋतू बंद झालेला असताना सुद्धा हे 3 दिवस उपवास, 3 दिवस प्रदक्षिणा, अश्वत्थाला प्रदक्षिणा, ती स्तोत्र म्हणणं, श्री गुरूंनी दिलेली 2 फळं, उपवास सोडला. आणि त्या दिवशी तिला खूप दिवसांनी बाहेर बसणं ज्याला म्हणतो ते जमलं. आणि त्यानंतर तेही नियम सगळे पाळले तिने. कसं बसावं, काही बोलू नये, जेवावं कशात ते सुद्धा लिहिलंय. हे सगळं. त्यावेळेला वस्त्र कुठली नेसावीत, हे सध्या इतकं आपण आउटडेटेड केलंय की यानं सुद्धा काही फरक पडतो आपल्या जीवनामध्ये, याच्यावर आमचा विश्वासच राहिला नाहीये. विज्ञानाला आता थोडं थोडं कळायला लागलं की त्यावेळेला स्त्रीची मानसिकता कशी असते, तेव्हा विश्रांतीची गरज असते. धर्माने सांगितलं की पूर्वी ऐकायची पद्धत होती. हे त्यांनी शिवू नको सांगितलंय बरं का, देवात शिवू नको. हे का देवाला विटाळ होणार आहे का, तो कसला मग देवाला. असं सांगितलं की पूर्वी लोक ऐकायचे म्हणून तसं सांगायचं. आजचा जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे वागायचंय असं म्हटलं की ऐकावं लागतं की नाही, ऐकलं पाहिजे की नाही. तसं त्यावेळची घटना म्हणजे वेद शास्त्र, इतकं सिंपल आहे ते. असं साधा मुद्दा घ्या म्हणाले, सगळी पुरुष मंडळी नोकरी करतात साधारणतः, त्यांना महिन्यातनं 4 दिवस सुट्टी असते की नाही, किमान 3-4 रविवार सुट्टी असते की नाही. स्त्रियांना कधी सुट्टी असते का म्हणले. म्हणून आपल्या पूर्वजांनी 3-4 दिवस हक्काची सुट्टी ठेवली म्हणले. बर त्यानं फायदे किती त्याचा विचार करा ना. घरातल्या पुरुषांना पोळी भाजी यायला लागते की नाही. हे शास्त्राने सांगितलेलं नकारात्मकतेनंच घेतलं पाहिजे असं नाहीये. कोणी एखादा मनुष्य कोणाला ओरडला असेल तो त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. शास्त्र मूळ अत्यंत कल्याणाकरता असतं, खूप विचार करून केलेला आहे. असो. आणि तशी ती बसली अशी बाजूला, व्यवस्थित तिची काय असेल ते खाणं पिणं
जी महिनाभर आपल्याला सांभाळते तिला 3-4 दिवस नको का सांभाळायला? कारण काही म्हणाले सासूबाई अशा असतात, घे. असं पण झालेलं आहे, ते मला लोक ओळखीचे आहेत असे. गंमतीतली सोडून द्या, अनुभवाचा आहे म्हणून बोललो मी. तसं नाही होता का? हा मुद्दा आहे. जी आपल्याला 26 दिवस जेवायला घालते तिला 4 दिवस मी छान वाढलं पाहिजे प्रेमाने, तेव्हा तिनं बोलायचे सुद्धा कमी, तिचा शब्दही कानावर पडू नये असं शास्त्र सांगतं. म्हणजे काय? बोलण्याचंही श्रम करू नको. तुम्ही थोडा वेळ बोललात ना, म्हणजे आयुर्वेदामध्ये मंत्र येतो की एखाद्या माणसाने मैथून केल्यानंतर त्याचा जो शक्तिऱ्हास होतो त्यापेक्षा जास्त शक्तिऱ्हास बोलण्याने होतो. आता मला तो मंत्र आठवत नाही, पण खूप वर्षापूर्वी मी तो वाचलेला आहे. ज्यांनी PhD केली कीर्तन या विषयावरती, ते आमचे यशवंत पाठक सांगायचे, 1 तास बोलणं म्हणजे 7 मैल धावण्यापेक्षा म्हणाले जास्त श्रमाचं आहे. म्हणून तिनं बोलायचं नाही, नुसतं खुणेन सांगायचं. म्हणजे थोडक्यात मौन होतो 3 दिवस. काय पॉवर वाढत असेल तिची. असं घ्या म्हणजे मग शास्त्र पाळावं असं वाटेल. शास्त्र म्हणजे माझ्या विरुद्ध आहे, काय आता करून मी कोर्टात त्याच्या विरुद्ध जाऊ, असं नाही आहे हो. कशा करता सांगितलंय, तुम्ही जे म्हणता ना कशाला, तेच तर शोधायचं आहे. आणि असं तिनं मौन केलं आणि 5व्या दिवशी सुस्नात झाली आणि दोघंही दर्शनाला जातात. पूर्वीच्या काळी पद्धत अशी असे की पत्नी जर बाहेरची असेल ना, तर तो पती सुद्धा चांगल्या कामाला वर्जक केला जात असेल बरं का. तो संध्या करतोय, तो सगळे करतोय, पण त्याचं अर्ध शरीर म्हणजे पत्नी जर बाहेरची आहे तर तोही अपवित्र मानलेला आहे अशा कार्यामध्ये. इतकं पवित्र सोहळं. त्याला जर बोलवलं रुद्रा, नाही म्हणाले मी येऊ शकत नाहीये. का? आमच्या सौभाग्य होती बाहेरच्या आहे. विचार करा काय असेल काळ तो. आणि अशा पद्धतीने 4थ्या दिवशी जातात. श्री गुरूंकडे गेले, गुरुजींची आरती केली. पती समवेत येऊनी पूजा करी एकाग्रमनी, श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती व्हावे तुम्ही. आणि यानंतर योग्य त्या वेळेला ती गर्भवती झाली. दर्शनाला तर नेहमी येते. 7वे मासे ओटी भरता अक्षयवाणे ओवाळी ती, श्री गुरुसी विनोदावरी प्रीती, वाणे देवविती कौतुके. मुद्दाम जाहिरात व्हायला झाली पाहिजे. आणि याप्रमाणे अभिनव करीती सकळी जन म्हणती वांझेसी गर्भारपण, पांढरे केश म्हातारपण, वाणे देती कौतुके. एक म्हणती श्री गुरुप्रसाद, श्री नरसिंहमूर्ती भक्तवरद, त्याची सेवा करिता आनंद लाधेचारी पुरुषार्थ. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वथा कर्तुम, पुन्हा पुन्हा ही वाक्य येणार आहेत. असा तो उत्तम असा गुरुकृपेचा लाभ तिला झाला. संतोषोनी विप्रवनिता करी साष्टांग दंडवता, नाना परिस्तोत्र करिता विनवितेसे परियेसा. ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी, समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जागकाते. ज्योतिषी म्हणती तयवेळी होईल कन्या, ही मुलगी झाली आहे. आता यानंतर दुसऱ्यांदा मुलगा झालाय. बाळका आणून भक्तीचे ठेविले श्री गुरुचरणासी. त्याचं भविष्य श्री गुरूंनी सांगितलं. पुत्र होतील बहु इसी, होईल आपण शतायुषी. पुत्राचे पौत्र नयनिसी, पाहिला आपण आहे बपणे. पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री, विख्यात झाला 5 पुत्र तो लाभला, नामकरणी श्री गुरुचा. असा अत्यंत श्रेष्ठ असा गुरुकृपेचा महिमा. काय सांगू तुम्हाला. ही शेवटची ओवी आहे 168वी. गुरुभक्ती म्हणजे कामधेनू. श्री गुरूंवर चित्तामध्ये प्रेम ठेवा आणि ते प्रेम जेवढं विकसित होत जाईल, प्रत्यक्ष कामधेनूच आहे. श्री गुरु भक्ती म्हणजे कामधेनू. अंतःकरणी नको अनुमानू, जे जे इच्छित भक्तजनू, समस्त देईल परियेसा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 40वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमः. सिद्धमणे नामधारका पूर्व वर्तले आणिका वृक्ष जाहला काष्ट शुष्का विचित्र कथा ऐकपा. गाणगापूरला श्री गुरूंचा मुक्काम आहे आणि नरहरी नावाचा एक सात्विक असा ब्राह्मण जो आपस्तंभ शाखेचा आहे, गार्ग्य गोत्राचा आहे, पण त्याला कुष्ठरोग झालेला आहे. असाच एक दिवस श्री गुरूंकडे आला. वंदन करायचं नेहमी, पण नमस्कार केला. थोडासा नेहमी नमस्काराला यायचा तेव्हा नुसता यायचा, आज जरा विचारायला झालाय. मागा बहुतांचे फेडियले ऋण, आमासाठी कोण धरली भाड. काय धाड, नामदेवांचा अभंग आहे. काय चालय त्याची. मागा बहुतांचे, एक मध्ये अण्णांनी गायलेलं आहे. मागा बहुतांचे फेडियले ऋण, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पंढरी त्याच्यात हे चरण आहे. वारंवार तुझं लाज नाही देवा. लाज काढली आहे. वारंवार तुझं लाज नाही देवा. नामा म्हणे मागा बहुतांचे फेडियले ऋण, आम्हासाठी कोण भरली धाड. असा विचारायला आला. निर्वाण मानसे निघाला. म्हणून निर्वाण मानसी विनविसते श्री गुरुसे एकोभावे भक्तीसी कृपा भाकी द्विजर. महाराज असा ऐकलंय की परिसाला लोखंड जर मुद्दाम लावलं नाही, चुकून जरी लागलं ना तरी सोनं होतं म्हणे. श्री गुरु हसले. म्हणले तुला शंका काय मग. पण ते लोखंड पाहिजे किमान, नाही का. तू काय म्हणे ऐशा नरा परिसन झोंबे खापरा. खापराला लागून उपयोग नाहीये. म्हणाले मग माझ्या चित्तात नाहीये का. हो म्हणाले आहे. तू होणार, चांगला होणार, काळजी नको करूस. श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहु असे, म्हणून कुष्टी झाला असे तू. आता सांगेन ते करी. आहेस ना तू, आव्हानच दिलंस ना गुरुतत्वाला. ऐक माझं. आता सांगेन ते करी, तुझे पाप जाईल दुरी, होशील दिव्य शरीरी, एको भावे आचरावे. आणि काय केलं त्यांनी. एक मोळी विका चालला होता. त्या मोळी विकायला सांगितलं, ए बाबा इकडे टाक ती मोळी इकडं. शिष्याला सांगितलं ती सगळी काठे मोकळे कर. काठ्या मोकळ्या कर त्या वाळलेली. त्याने केली. 2-4 काठे इकडे आणून टाक. त्यांना आणून टाकल्या. स्वामी महाराजांनी बघितलं, अगदी वाळलेलं, म्हणजे एका क्षणात कापरासारखं फुर्रकन पेटेल असं शुष्क काष्ठ एक घेतलं आणि सांगितलं हे घे. तो म्हटलं हे काय करायचं, यांनी कोणाला नाही. म्हणाले ते योग्य ठिकाणी पूर, औदुंबराचं आहे ते, आणि त्याला रोज पाणी घाल. ज्या दिवशी याला पल्लव येतील त्या दिवशी तुझा कुष्ठ जाईल. जा. जया दिवशी काष्ठासी परणे येतील सजीवेसी, पाप गेले तुझे दोषी, अंग तुझे होईल बरवे. जा. असं
काठी घेतली, डोक्यावर ठेवली, काय त्यांनी दिलेली काठी आहे होती. अशी अशी फिरवीत फिरवीत ना आम्ही असतो तर डोक्यावर ठेवली, गुरूंचा प्रसाद आहे. रामरायांनी हनुमंताला अंगठी दिली, त्याचं वर्णन आहे की हनुमंतांनी कुठे ठेवली. आम्ही असतो तर आपल्याला बसती का बघितली असते लगेच. वर्णन असं आहे की रामनामाची ती मुद्रिका हनुमंतांनी आपल्या मुखात ठेवली आणि घेऊन गेले. काय हे सुचायला सुद्धा कसं म्हणून ऐकायचे हो. डोक्यावर घेतलं, काष्ठ घेऊन डोईवरी गेला तो भीमा तिरी, संगमेश्वरासमोरी रोविता झाला. आज संगमेश्वर जो आहे गाणगापूरला, तिथे हा औदुंबर आहे बरं का आज मोठा. रोविता झाला द्विजावर. आणि ज्या रीतीनं गुरुजींनी सांगितले त्याला प्रदक्षिणा घालत झाला, त्याला पाणी घालत जा, अमुक करत जा, तमुक करत जा, अगदी तसं करतो रोज. आता लोक जे होते ते म्हणायला लागले, म्हणते तू ते काय झाले, शुष्क काष्ठ का रोविले, या ते संजीवन तोया योजिले, मग तू ते काय होय. आले तुला झालेल्या त्या कुष्ठरोगातनं बाहेर येणं शक्य नसेल, म्हणून कदाचित गुरुजींनी तुला आपलं बोळवलं, ह्याला तू त्याच्यात अडकलास. मला एक हैदराबादला डॉक्टर भेटले होते, ते स्किन स्पेशालिस्ट होते. ते म्हणले कुणाला सांगू नका बुवा, मी तुम्हाला गंमत सांगतो, मी मुद्दाम म्हणाले स्किन स्पेशालिस्ट झालो. 2-3 कारणं. म्हटलं काय, कीर्तनात सांगेन, कीर्तन प्रवचनात सांगा म्हणे, ते कोणी नीट ऐकतच नसतं. एक कारण म्हणले, जो स्किन स्पेशालिस्ट असतो ना त्याला कधी रात्री अपरात्री उठावं लागत नाही. म्हणजे स्किन स्पेशालिस्ट मनुष्य मेला असं नाही होत कधी सहसा, म्हणजे ते भाजल्या भिजल्यावर केव्हा तरी आहे. कार्डिक असेल किंवा गायनिक असेल तर कधी उठायला लागतं, त्याला झोप वगैरे काहीच नाही, स्वतःचं जीवनच नसतं हो धावत. बरं कधी ते बाळंतीण होईल सांगता येत नाही ना. किंवा हार्ट अटॅक कधी येणार ठरलंय का, कधी कोण कसं वागेल ठरलंय का, कारण त्याच्यावर हार्ट अटॅक अवलंबून असतो बऱ्याचदा. पण म्हणले स्किन स्पेशालिस्टला कधी म्हणाले रात्री अपरात्री उठावं लागत नाही, झोप व्यवस्थित. दुसरं महत्वाचं म्हणाले, स्किनचा डिसीज बरेच दिवस चालू शकतो, त्यामुळे तेवढी खात्री झाली. आणि अगदी आतलं सांगतो, तो कधीच बरा होत नसतो. गंमत बरं जरा थोडीशी. अशा अर्थानं हे लोक त्याला बोलतायत की नसेल निष्कृती तुझ्या पापा, निष्कृतीच नसेल म्हणून दिसले काष्ठ बापा, वाया कष्ट करीसी का पा तू ते श्री गुरु निरोपिले. आपल्याला या ठिकाणी फार महत्वाचा निरोप देत आहेत गुरुचरित्रकार की तुमच्या चित्तातली श्री गुरूंवरची श्रद्धा दूर करण्याकरता या जगातले खूप लोक बसलेले आहेत. नास्तिकवाले बसलेले आहेत, सिरियलवाले बसलेले आहेत, पेपरवाले बसलेले आहेत, मीडियावाले बसलेले आहेत. तुमच्या चित्तातली श्रद्धा वाढवणारे किती लोक आहेत बघा, आणि ती घालवणारे किती लोक आहेत बघा. जास्त प्रमाण कुठं आहे, कलियुगात कुठला आलाय देव, असं कुठं असतं. विज्ञानाच्या पातळीवर हे बसत नाही. चित्तातली श्रद्धा दूर करण्याची आपण जास्तीत जास्त साधनं वापरतो, चित्त श्रद्धा वाढवण्याची आपण काय साधनं वापरतो, किती प्रवचन कीर्तन ऐकतो, किती आपण. एक विचार करा की आपण देवाकरता किती रडतो. दुःख झाल्यावर रडणं वेगळं आहे बरं का. सुनबाई असं बोलल्या मला, बुवा खरं आहे तुम्ही सांगता, कोणी कुणाचं नाही, देवच आपलाय. ती देव आपलाय म्हणून रडत नाहीये. सुनबाई ओरडली, याचं वाईट वाटलं, तिचा इगो हर्ट झाला म्हणून रडतीये. एक विचार करून बघा फक्त, की मी नेहमी सांगतो की आपण सगळे कार्यक्रम ठेवू शकता, गाण्याचा कार्यक्रम ठेवू शकता, प्रवचनाचा, कीर्तनाचा, पूजेचा, सगळे कार्यक्रम ठेवू शकता. एकदा रडण्याचा कार्यक्रम ठेवून बघा घरात, सगळ्यांनी रडायचं, अमृतांजन वापरायचं नाही. देवासमोर बसायचं आणि फक्त रडायचं. प्रॅक्टिस करून बघा, येतं का पाणी. नाही, जेवढा रडायचा प्रयत्न करू ना तेवढा रिव्हर्स इफेक्ट होतो, हसायला येतं. याचं कारण असं, त्याकरता इथं आग लागावी लागते हो, इथे आग लागावी लागते. आणि याकरता मी अगदी मनापासून सांगतो, वर्माच्या गोष्टीतली एक गोष्ट, चित्तामध्ये भगवंताकरता एक अखंड सात्विक भाव निर्माण होईल असं आपलं रुटीन ठरवून घ्या. देवाचं नाव जर ऐकलं तरी टचकन डोळ्यात पाणी यावं. श्री गुरु खूप दिलं हो तुम्ही मला,
आणि अशी मानसिकता बनवावी की खरोखर मरायची वेळ येईल ना तेव्हा डोळ्यातनं पाणी सुरू, देवा आलो बरं तुझ्याकडे हा देह टाकून. काय करतो माहितीये का तो, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. ज्ञानोबा खोटं का बोलतील सांगा. लोक तुमची श्रद्धा घालवायलाच बसलेले आहेत. लोक याचा अर्थ लोक वाईट आहेत असं नाही, माया नावाची गोष्टच अशी आहे ना. तो वाईट हा वाईट असं नसतं कधी. कोणीही कोणाचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा मित्र नसतो. न कस्यचित मित्र न कस्यचित रिपुः कारणेन हि जायन्ते मित्राणि रिपवस्तथा. कोणीही वाईट नाही आहे जगात, कोणी चांगलंही नाही आहे. आपलं प्रारब्ध समोरून येतं ना ते त्याच्या रूपानं प्रकट होतं. म्हणून वाटेल ते करावं आणि सद्गुरूंवरची, वेदांवरची, शास्त्रांवरची, भगवंतावरची, आपल्या उपास्यावरची, चांगलं वागण्यावरची, धर्मावरची निष्ठा कधी बदलू देऊ नये. ते लोक करतायत, अरे असं कुठं आलंय. ऐकूनही तयांचे वचन विप्रवर कनी नमन. तो त्यांनाही नमस्कार करतो. असं नका हो म्हणू मला. गुरुवाक्य माझं कामधेनू अन्यथा केवी होईल. आता आम्ही काय करतो, गुरुजींवर श्रद्धा ठेवतो, नाही असं नाही, पण त्याच्या विरुद्ध कोणी बोललो की गेला ओळखतो, म्हणजे त्याच्यात गुरु नाही असं ओळखतो. असं वाटतं आपल्याला की त्याच्यात आपले गुरु नसावेत. तो त्यांनाही नमस्कार करतो. असं नका म्हणू. माझे श्री गुरु खोटं कसं बोलतील. मी एखाद्या देवाला, एखाद्या गुरुला मानतो म्हणजे इतर ठिकाणी मी वाईट वागावा असा अर्थ होत नाही. ते तो करतोय. तो म्हणतो सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्याचे वाक्य नव्हे मिथ्य. माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ठ वृक्षणा जाणा. माझे मनी निर्धारू असत्य नव्हे वाक्य गुरु. प्राणवेची न सचराचरो. गुरुवाक्य माझं करणे. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे मी पाणी घालत राहणार. आणि 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 7 दिवस स्वतः पाणी पित नाही, स्वतः अन्न खात नाही, दिवसा नाही रात्री नाही. नाही तर अनशनला बसतात ना लोक. तुम्ही उरकून या म्हणले मग मी जातो. कारण अनशनला बसलेला त्यातला कोणी मेला असं कधी ऐकलंय का आपण? उपासमारीनं मेला असं ऐकलंय का? उलट तब्येती सुधारतात. वर्षभरात तब्येती अशा झाल्या लोकांच्या. खरोखर यानं प्रामाणिक ते अनशन, अन्न म्हणजे नाही आणि आशन म्हणजे खाणे. आणि याचा परिणाम 7 दिवस उपवासी सेवा करीतो काष्ठासे एकोभावे भक्तीचे निर्धार केला गुरुवचनी. सिद्ध सांगतात मी सुद्धा त्यात होतो. किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी. वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणून विप्र आमुते ऐसे म्हणे चाड नाही काष्ठा विणे. मी या लाकडाला घेऊन आलो नाही आहे. मी ते लाकूड रोवलेलं नाही आहे. मी त्याला पाणी घालत नाही आहे. मी फक्त गुरुजींनी सांगितलेलं ऐकतोय. तुम्हाला दिसताना व्यवहार दिसतोय, मी व्यवहाराकडे बघतच नाहीये. काय सांगावं. ते सांगतात दृढ भक्ती जयापासी सर्व धर्म साधती तयासी. संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावे. 7 ठिकाणं अशी सांगितलीत गुरुचरित्रांनी. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. 7 ठिकाणं. मंत्रामध्ये जसा भाव ठेवावा तसं फल आहे. तीर्थक्षेत्रात गेला जसं फल भाव ठेवावा तसं फल आहे. द्विजे ब्राह्मणावरती, ज्या ब्राह्मणाची आपण पूजा केली किंवा ज्या ब्राह्मणाला आपण वंदन करतो, दक्षिणा देतो, जसा भाव ठेवावा तसं फल आहे. देवे देवावर, दैवज्ञे ज्योतिषी, भेषजे नुसतं डॉक्टरांकडून औषध नाही घ्यायचं. ते आपल्याला औषध देऊन बरं करणार आहेत असं आपल्याला वाटतं बघा, म्हणून आपण बरे होतो. म्हणून त्यांची केबिन चांगली असते. ते आपली श्रद्धा वाढण्याकरता आहे. एकदम अप टू डेट असतात त्यावेळेला. असं झाशीच्या राणीसारखे एरवी तसे दिसणार नाहीत. अगदी सिंपल. पण तिथं बसल्यानंतर डॉक्टर अगदी झाशीच्या राणीसारखे दिसतात की नाही. डॉक्टर आत्ता वेगळेच वाटतात. तसंच असलं पाहिजे. नाही तुमच्या चित्तातली श्रद्धाच आपण हे काम आहे त्यांचं. मग साधी गोळी लिहून देतात ते. अहो काही नाही, नुसते खडू जरी दिला तरी बरं वाटतंय. भेषज म्हणजे गुरु. भेषज याचा अर्थ औषध, आणि भेषजे म्हणजे औषध देणारा. गुरुबद्दल यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. याप्रमाणे झालं. यानंतर सिद्धांनी एक गोष्ट सांगितली. त्या गोष्टीकडे आता जायला नको आपल्याला. न्याय द्यायचा आहे तो गुरुगीतेला.
शबराची गोष्ट आहे, ते संपूर्ण कथा नको. आणि या शबराचा कसा उद्धार झाला हे सांगितलं. आणि असा तो 7 दिवस 7 रात्र उपाशी राहून गुरुजींच्या वाक्याप्रमाणे त्या शुष्क काष्ठाला, वाळलेल्या काठीला पाणी घालतोय ती रोवून. असाच एक दिवस म्हणजे 8व्या दिवशी सकाळी हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ, उचलून या करकमळे घाली ती उदक काष्ठासी. तत्क्षणी काष्ठासी पल्लव आले परियसी, औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समजतासी. तो परमेश्वरी आहे. ते औदुंबराचं झाड आहे, त्यांना माहिती होतं, पण बाकीच्यांना वाटलं नुसती काठी आहे. औदुंबराचं झाड आहे असं सगळ्यांना लक्षात आलं. जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता, तैसा श्री गुरुसुधा स्पर्शता काष्ठ झाला वृक्ष देखा. आणि भरभर 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 त्यातनं आलेली पालवी पाहिली आणि इतका आनंद झाला. आणि एकदम त्याचं शरीराकडे लक्ष गेलं, अरे माझंही शरीर उत्तम झालं. आणि तो तिथूनच महास्तोत्र करत, म्हणजे स्तोत्र त्याला सुचलं असं वर्णन आहे. इंदु कोटी तेज करुण सिंधू भक्त वत्सले, नंदनात्री सूनु दत्त इंदिराक्ष श्री गुरु, गंधमाल्य अक्षदादि वृंददेव वंदितम वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमा. तो ते भजन करत करत स्तोत्र करत करत येतो. दत्ता तुझ्या दारी, दत्ता तुझ्या दारी गातो मी अभंग, वेडे माझे मन तुझ्या पायी दंग, वेडे माझे मन तुझ्या पायी दंग, वेडे माझे मन तुझ्या पायी दंग. तुझ्या पायी ताल सुरांचे मज नाही ज्ञान, ताल सुरांचे, ताल सुरांचे, ताल सुरांचे मज नाही ज्ञान, वेडे वाकुडे मी तुझे करी गान, वेडे वाकुडे मी तुझे करी गान. भक्ती भावनांचे उठती तरंग, भक्ती भावनांचे उठती तरंग, उठती तरंग, वेडे माझे मन तुझ्या पायी दंग. संसार सागरी गांजलो मी भारी, संसार सागरी गांजिलो मी भारी, संसार सागर.
मी भारी घालितो साकडे दत्ता मज तारी घालितो साकडे दत्ता मज तारी भवसागराचे तोडी भवबंध भवसागराचे तोडी भवबंध वेडे माझे मन तुझ्या पायी दंग वेडे माझे मन तुझ्या पायी दंग वेडे माझे मन मन तुझ्या पायी दंग. श्री गुरूंच्यावर कवन करणारा एक कवी आहे नरहरी, तो हा. इतका आनंदी आनंद झाला त्याला, चित्तावरचाही डाग गेला आणि अंगावरचाही डाग गेला. थोडं भजन करूया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 41. अतिशय महत्वाचा अध्याय याकरता आहे की गुरुचरित्राचे लेखक जे आहेत ना, त्याचे पूर्वज श्री सायनदेव, ते सायनदेव श्री गुरूंच्या अखंड सेवेमध्ये रुजू कधी झाले, कसे झाले, याचं वर्णन करणारा हा अध्याय आहे. एक दिवस असाच हा सायनदेव नावाचा तुझा पूर्वज सकुटुंब सपरिवार गाणक ग्रामी आला होता. आपलं मूळ गाव त्याचं उत्तरगंची उर्फ कडगंजी आजचं. पण भीमा अमरजा संघामध्ये स्नान करावं म्हणून सकुटुंब सपरिवार आला होता. त्याला असं कळलं की नरसिंह सरस्वती गाणगापूरला आहेत. तिथं आल्यावर अहो धावत निघाला तो. धावत याचा अर्थ वेगाने निघाला आणि स्नान वगैरे केली. भक्तिपूर्वक वेगेसी गाणगापुरासी आला. गाणगापुरासी आनंद बहु मानसी हर्षे निर्भर होऊन या. दुरून देखता गाणगा भुवन आपण घाली लोटांगण. श्री गुरूंना तर नमस्कार घातलाच त्यांनी, पण त्या अख्ख्या जिथे राहतात ते त्या अख्ख्या गावाला नमस्कार घातला. मी सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या अनेक कथा थोड्या थोड्या काल परवा थोड्या सांगितल्या आठवणी त्यांच्या. मी त्यांच्याबद्दल असं ऐकलंय की ते जेव्हा एक 3 वर्षच गडावर सज्जनगडावर राहिले, समर्थांची कृपा मिळवली आणि नंतर पूर्ण भारतभर धर्माचा प्रचार, सद्विचारांचा प्रचार, आपल्या राष्ट्रप्रेमाचा प्रचार याकरता अखंड फिरत राहिले.
मध्ये मध्ये जर कधी गडावर आले तर गडावर येताना, आता तो इकडचा रस्ता नव्हता, परळीकडनं रस्ता होता, तर ती जागा दाखवतात. तिथे श्रीधर स्वामी महाराज संपूर्ण सज्जनगडाला साष्टांग नमस्कार घालायचे आणि मग गडाला पाय लावायचे. माझा गुरु इथे राहतो. स्वामी महाराजांचे कोण कोण शिष्य आहेत माहितीये का? ज्यांचं कालनिर्णय आपण घरामध्ये आणतो ना, ते श्री जयंतराव साळगावकर. आता नाही आहेत ते, पण मी त्यांच्या घरी पूजेलाच गेलोय. स्वामींचे अनुग्रहित आहेत. केव्हा तरी शब्दकोड्यात अडकले होते आणि कर्ज झालं होतं, तेव्हा गडावर दर्शनाला गेले होते. श्रीधरकुटीत ओळखही नव्हती तेव्हा. श्रीधरकुटीत स्वामी होते, खूप गर्दी असायची स्वामी असताना. आत्ता 73 साली समाधी आहे, म्हणजे मी तेव्हा 3 वर्षाचा होतो. मी स्वामींना पाहिलेलं नाही आहे, पण इतकं अलीकडचंही मला सांगायचं आहे. जा म्हणाले, माझ्या गुरुचं दर्शन घेऊन ये. समाधीचं दर्शन घेऊन आले आणि ते म्हणाले, आपण शास्त्राची माणसं आहोत, आपण शब्दकोड्यात भाग घेऊ नये, आपण काळाचा निर्णय करावा, पंचांग काढावा एखादं. आणि मग निर्णय सुद्धा ठरला, काल निर्णय. ते मला काल पहिला व्हॉट्सअपवर एकाने मेसेज पाठवला. ते म्हणले, आमच्याकडे पंचांग आणायचं नाही, आणायचं नाही, आणायचं कुठलं, आणायचं कुठलं, इतकी वाद झाला. शेवटी काल निर्णय झाला. वा रे वा, म्हटलं वा. सृजनशीलता या सोशल मीडिया आणि लोकांची पणाला लावली, चांगली गोष्ट आहे. आणि यानंतर स्वामींच्या सेवेला दरवर्षी गुरुपौर्णिमेला यायचे. त्यांनी अनुग्रह दिला. आनंद माडगुळकरांनी जे गदिमांचं पुस्तक लिहिले, इथेच जवळ अण्णा भाऊ साठे, तिथे त्यांनी गीत रामायणाचा कार्यक्रम झाला होता, तेव्हा त्यांनी आठवण सांगितली होती स्वामींची. स्वतः आनंद माडगुळकरांनी म्हणाले, माझे वडील एकदा गडावर गेले होते, ते खालून यायला सुरुवात झाली त्यावेळेला स्वामी म्हणाले की सरस्वतीचा पुत्र येतोय, सावध राहा. आणि गदिमा वरती आले, स्वामींना नमस्कार केला. ते म्हणले, माझ्या गुरुचं दर्शन आधी घेऊन या. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, बस श्रीधरकुटीमध्ये आज जे बाहेरचं हे आहे ना, तिथे बसवलं आणि सांगितलं, जीभ बाहेर काढ. आणि भस्मानी त्यांच्या जिभेवरती ओम काढला आणि सांगितलं, तुझ्याकडनं अशा अजरामर साहित्याची निर्मिती होईल, त्यामुळं ते रामायण जे काय होणार आहे तेही रामायण होईल आणि तू अजरामर होशील. ते गीत रामायण म्हणाले. स्वामींचा प्रसाद. मी का सांगतोय स्वामींचं हे, की इतके महान महान प्रसंग ज्यांच्या जीवनात, याच्यावरून त्यांचा अंदाज करा. आणि ते सज्जनगडाला साष्टांग नमस्कार घालायचे. आपल्या गुरुस्थानाला असा नमस्कार करता आला पाहिजे. आजही कधी आळंदीत गेलात तर जिथून गाडीत उतराल ना, तिथे निदान अशी धूळ घ्यायची आणि कपाळाला लावायची. कोण कोण फिरला असेल नाही, थुंकला असेल, त्याचा विचार तुम्ही नका करू. तुम्ही श्रद्धेने करा, त्यातल्या त्यात बघा, एवढं करा. नमस्कार. दुरून रेखता गाणं गा भुवन, आपण घाली लोटांगण. असं आला. पुढचं वर्णन तर इतकं छान आहे हो. साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत. असा नमस्कार घालीत घालीत श्रीगुरूंचा जिथे विश्राम होतात, जिथे श्रीगुरू होते तिथे आल्या. आणि काय केलं, आपल्या केशकलापानी त्यांचे पाय स्वच्छ केले होते. आणि केशे करूनी पाद झाडीत, भक्तिभावे करून या. काय भाव असेल त्याचा. नाही तर माणसं नमस्कार करताना सुद्धा असा बेतानी करतात बघा. आई वडिलांना, बाकीच्या बडक्या लोकांना करूच नका. असा नमस्कार करतात सिरियल स्टाईल, गुडघ्याला हात लावून. इथेच यांचे मेंदू असले पाहिजे. म्हणून मुलांनी नमस्कार करताना असा करा. जेवढं शक्य तेवढं नम्र व्हा. तुम्हाला नाही वाटलं तर नका नम्र हो, पण नमस्कारात स्टाईल मारू नका. छान मस्त सिंपल नमस्कार करावा. यांनी इतका छान नमस्कार केला आणि रडू लागला. खूप वर्षापूर्वी वासर ब्रह्मेश्वरी भेटलो होतो. त्यावेळेला यवन शासका, माझ्या साहेबापुढे जाताना मला भीती वाटली होती. तिथे गेल्यावर तो रागावला होता, पण श्रीगुरूंनी सांगितलं होतं, काळजी नको करूस. चालेल का, जा तू बिंदास्त, असं सांगितलं होतं. आणि खरंच घाबरत घाबरत गेला होता तो. पण तिथे गेल्यानंतर मात्र संतापलेला तो यवन, पण श्रीगुरूंच्या प्रसादाने एकदम कसा काय शांत झाला. आतमध्ये गेला, 15 मिनिटं जरा विश्रांती घेतली, बाहेर आल्यावर याचा सत्कार केला, नमस्कार केला. जा म्हणले, याला कोणी बोलवलं.
हा जो आमूलाग्र बदल त्या दुष्ट यवनामध्ये पाहिला होता यानं, त्यामुळे गुरुजींच्यावर श्रद्धा बसली होती. तेव्हाच म्हणत होता मी तुमच्यावर कायम राहतो, मी तुमच्यावर कायम राहतो. ते म्हणाले तो नको, योग्य वेळेला तुमच्या गावाच्या जवळ आम्ही वस्तीस्थानाला येऊ, त्यावेळेला आम्ही योग्य वेळेला बोलवू. असं की समय से पहले और भाग्य से आधी किसी को कुछ मिलने वाला नहीं है. पण आज ती वेळ आली आहे म्हणून तो श्री गुरूंना प्रार्थना करतो, महाराज आपण असे आहात, आपण असे आहात, खूप मोठी आहे. तुम्हीच ब्रह्मदेव आहात, तुम्हीच शंकर आहात, तुम्हीच रुद्र आहात. तुमच्या मुळच विश्व निर्माण झालं, तुमच्यामुळंच विश्व चालतं, तुम्हीच विश्वाला आपल्यामध्ये समेटून घेता असे परब्रह्म तुम्ही आहात. विष्णुमूर्ती तुची जाणं साक्षी पावाया आपण, त्रिविक्रम भारतीसी कोण विश्वरूप दाविलेसी. येणे परी स्तोत्र करी पुन्हा पुन्हा नमस्कारी, सद्गदित कंठभारी रोमांच उठी येले. त्यानं केलेल्या स्तुतीने श्री गुरुंना आनंद या करता झाला की अरे तसा स्तुतीने आनंद आपल्यालाही होतो, पण खोटी स्तुती केली तरी आनंद होतो. बुवा असं कीर्तन कधी ऐकलं नाही, कुठल्या अर्थानं म्हणतोय कोणास ठाऊक. असं श्री गुरूंचं नाहीये, खरी स्तुती केली याचा भाव चांगला आहे म्हणून अत्यंत आनंद झाला. मस्तकावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिलाय, तो ऐकून ठेवाल. तुवा जे का स्तुती केली तेणे माझे मन धाले. आनंद झाला. तुझं ऐसे वरदान दिधले वंशोवंशी माझे दास. तुझ्या वंशामध्ये पुढच्या वंशामध्ये गुरुभक्त निर्माण, शुद्ध सात्विक असतील, पवित्र असतील, ते कधी वाईट वागणार नाहीत असा भरभरून तुला आशीर्वाद देतो. म्हणले आता मग इथं तुमचं गाव कुठं आहे? त्याने सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी आहे. उत्तर कंची म्हणजे कडकंची जवळच आहे. ते म्हणले महाराज आता मी ती नोकरी बिकरी सोडून तुमच्या सेवेत राहू का हो? सेवेत राहू का एवढं विचारलं, कायमचं राहू का विचारलं. आणि गुरुजी हसले. ते म्हणाले ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हासोन, आमुची सेवा असे कठीण. सेवा ही बहु कठीण, धीना दे धीना दे. सेवा ही बहु कठीण, सेवा ही बहु कठीण. ध्यानी धरी मम वचन, ध्यानी धरी मम वचन. श्री गुरु हासोन, श्री गुरु म्हणती हासोन. गुरु म्हणती हासोन, विचार करी आपुला. सेवा ही बहु कठीण, सेवा बहु कठीण. सेवा सेवा सेवा. सेवाच काय, हा ताल सुद्धा बहु कठीण. हे मी दुर्वास भूषणात म्हणतो पद नेहमी. अवघड आहे सेवा. बरं आम्ही सतत फिरत असतो, कधी काय काम लागेल सांगता येत नाही. आणि लक्षात ठेवाल की प्रयोगशील, बाकी संत सत्पुरुष लांब राहिले, प्रयोगशील लोकांच्या बरोबर राहणं आणि त्यांची सेवा करणं अत्यंत कठीण आहे. कधी त्यांच्या मनात काय येईल सांगता येत. साधं सत्पुरुषांच्या बरोबर राहून बघा, रात्री रात्री इतके लोक भेटायला त्यांना, गर्दी गर्दी गर्दी. मी अनेकांबरोबर, क्षमा करा असं बोलणं बरं नाही, पण मी सज्जनगडाच्या मुळे अनेक संतांच्या बरोबर राहण्याचा योग आला, सेवा म्हणून आला. काय मी फार मोठा सेवाभावन नाही, मला ड्युटी मिळाली असं समजा. अहो ते झोपेपर्यंत आपण झोपता येत नाही. बरं एकदा 7ला रांग लागली, रात्री 1 वाजेपर्यंत रांग. मी कोल्हापूरला शंकराचार्यांच्या त्यांच्या सभा इतक्या असायच्या. बरं दंड धरायला शिष्य मकरंद बुवा, म्हणजे जो काही थोडा वेळ होतो तो सेवा करून. आम्ही त्या विश्व हिंदू परिषदेने एक दौरा आयोजित केला होता निवडणुकीच्या आधी आचार्यांचा, कारण ते फार कडवे राष्ट्रप्रेमी होते. सगळं आटपून रात्री 2 वाजायचे. बरं 2ला आलं की आंघोळ केली पाहिजे, त्यांनी करायची, आम्हालाही करायला पाहिजे. बरं पुन्हा 4ला उठलं पाहिजे की हो पहाटे, कारण 4:30-5ला प्रवास सुरू. आणि असे 4-4 महिने कसं तरी 7 दिवस ॲडजस्ट केलं रे गुरुचरित्र म्हणले आम्ही. किती कामं आम्ही ॲडजस्ट केली आमचं आम्हाला माहिती. अहो वारा लागलाय नुसता संतांचा. हा संत नाहीच भेटले अजून, हा नुसता गुरुचरित्र म्हणजे वारा आहे गुरुजींचा.
या वाऱ्याने जर एवढा त्रास होत असेल तर प्रत्यक्ष त्यांच्यात कसं होईल? आणि मग प्रवास असायचा, फलटण, अमुक तमुक, उस्मानाबाद. एकदा प्रवास सुरू झाल्यावर अशी झोप यायची तुम्हाला सांगतो. ते माझे गुरुजी माझ्या गमतीनं माझ्याबद्दलच म्हणायचे, आमचा हा प्राणी म्हणाले उलटा जरी टांगला तरी झोपतो म्हणले. फार कठीण आहे सेवा ही, खरंच आहे. आमूची सेवा बहु कठीण. तो म्हणला काही नाही मी मॅनेज करीन. असं अगदी उर्मटपणानं नाही बोलला, पण त्याला कॉन्फिडन्स होता. तोही कष्टातला होता. मी करेन ॲडजस्ट. ते म्हणले बघ विचार कर. आणि एक दिवस आली बा परीक्षेची वेळ. नोकरी सोड म्हणाले, काही हरकत नाही, येऊन राहा. गडगंचीला आज घर आहे त्यांचं, आज मंदिर आहे तिथे जवळच आहे. पादुका आहेत. पुण्यामध्ये आल्या होत्या त्या पादुका. संगमरमरी छोट्याशा पादुका आहेत. आता हा इथेच राहतोय, बाकी बायका मुलं सगळी तिकडे आहेत. मग ते केव्हा तरी गुरुजींची परवानगी घेऊन जातो. आणि असाच भीमा अमरच्या संगमावरती एक छोटीशी झोपडी आहे. गावात एक मठ आहे. गुरुजी कधी इकडे असतात, गुरुजी कधी तिकडे असतात. हा त्यांच्याबरोबर सेवा करायची. म्हणजे तुम्ही मला फोन करा तुम्हाला चहा पाहिजे असेल तर. असं नाही चालत. हात जोडून समोर उभं राहायचं असतं. सेवा त्याला म्हणतात. माणसं म्हणतात आता मी सेवा निवृत्त झालो. नोकरी निवृत्त म्हणावं. सेवा त्याला म्हणतात ज्यात अपेक्षा नसते. सेवा त्याला म्हणतात जो अखंड हात जोडून उभा आहे. असे कंपनीत आपण हात जोडून उभे होतो का? पगार घेतलाय दणकून. सेवा हे परमार्थातले शब्द ओढून तडून प्रपंचात वापरतात माणसं. कुठल्याही कार्यक्रमाला अमके एखादा उद्योगपती वगैरे कर्मयोगी आज. कर्मयोगी कुठला आलाय तो? गप्पा बसवत नाही म्हणावं. ज्या कर्माचा उपयोग भगवंताशी जुळण्याकरता वापरला जातो त्या कर्माला कर्मयोग म्हणतात. आणि ते करणाऱ्याला कर्मयोगी म्हणतात. उगाच ओढून ताडून शब्द काही गरजच नाही हो. हा श्रद्धेने आपण ऐकावं, सगळं बरोबर आहे. उगाच आपली खोटी स्तुती. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष, त्यांना वेळ नसताना वेळात वेळ काढून त्यांचा अमूल्य वेळ पानपट्टीवरनं धरून आणलाय त्याला. तिथं तो तंबाखू खात होता. याला हिपोक्रेसी म्हणतात, दंभ याला म्हणतात. ठीक आहे, समाजाचं काही चांगलं होणार असेल तर तशी स्तुती केलीत आणि त्यातनं बुवा एक 5 अंकी चेक काढला त्यानं, संस्थेला 2 पैसे मिळाले, त्या संस्थेचं काही चांगलं काम असेल तर त्याच्या विरुद्ध असायचं कारण नाही. मी विनोद म्हणून थोडं बोललो, पण आतमध्ये पक्क पाहिजे दंभ कुठला आणि खरं कुठलं. श्री गुरुनाथ तिथे आहेत आणि हा सेवेमध्ये आहे. आणि अचानक श्री गुरूंनी अशी व्यवस्था केली. दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करीती मनी दृढ याचे अंतःकरण कैसे असे पाहू म्हणती उठविती वारा अवचिती. सगळेजण वारा त्यांचा ऐकतो, सूर्य त्यांचा ऐकतो, पाणी त्यांचा ऐकतं. स्वामी रामतीर्थ एकदा अमेरिकेत गेले होते आणि बोलता बोलता ते ब्रह्मभावात गेले आणि ते बोलले की हे सगळं विश्व मी निर्माण केले. असं चुकून बोलून, चुकून याचा अर्थ लोकांकरता चुकून बोलून गेले. खरं आपणच निर्माण केलं बरं का हे सगळं विश्व. आपलं जे आत्मतत्व आहे त्यानं निर्माण केलं आणि ते आपलं खरं स्वरूप आहे. आपण आपल्या शरीराला आपलं म्हणतो, शरीराने नाही निर्माण केलेलं, ते मनाने बुद्धीने प्राणाने निर्माण केलेलं नाही, आपल्या आत्मतत्वाने. म्हणून सिद्धांततः आपणच विश्व निर्माण केलंय. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते म्हणताना सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. गणपतीला अभिषेक करता करता केव्हा तरी हा विचार करावा की त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्रः त्वं इंद्रः त्वं अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चंद्रमः त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. त्वं म्हणजे देह नव्हे, त्वं म्हणजे मन बुद्धी प्राण नव्हे, त्वं म्हणजे याच्या आतलं चैतन्य, ज्याच्यापासून आपण आपला खरा मी वेगळा केलाय, त्यामुळे आपल्याला आपण देह इत्यादी वाटतंय. तो खरा आहे, तो मी. त्यानं आणि असं बोलून गेले. आणि इतका स्नोफॉल व्हायला लागला. रामतीर्थांच्या चरित्रात कथा आहे. वरनं बर्फ पडायला लागला. एक जण म्हणला, हो तुम्ही जग निर्माण केलं तर बर्फ थांबवा ना. ठीक आहे म्हणाले. स्टॉप म्हणल्यावर बरोबर तेवढा प्रवचनाचा जो भाग होता ना तिथला बर्फ थांबला, वरती तसाच थांबला आणि बाजूला पडायला लागला. आणि प्रवचन संपल्यावर सगळे बाजूला गेल्यावर तो बर्फ बदकन खाली पडला. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की रामतीर्थ हे सामान्य नाही आहेत, असामान्य होते. म्हणून उठविती वारा अवचिती तेणे वृक्ष पडो पाहती पर्जन्याला महाखेती. इतके धो 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 पाऊस सुरू झाला. त्या झोपडीत होते, थोडंसं शिंतोडे यायला लागले, थंडी वाजायला लागली.
ते म्हणले एक काम करतोस का रे, श्री गुरु म्हणती विप्रासे शीत जाहले बहु असे, तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया. पटकन मठात जा आणि अग्नी घेऊन येतोस. पूर्वी अशी चूल वगैरे ठेवायची पद्धत होती शेकायला. आज जसं आपण ते हे लावतो ना रूम हीटर, तर पूर्वी ती काष्ठ अमकं तमकं त्याचं रूम हीटर. आजही परदेशात त्या फर्नेस असतात ना छोट्याशा, घेऊन येतोस अग्नी. भिजत यायला लागेल, चालेल का? श्री गुरु निरोपे तत्क्षणी एकोभावे धरोनी मनी निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर. अग्नी आणायला निघाला शिष्य देखून श्री गुरु म्हणती हसोनी एक थांब 1 मिनिट. तो म्हटला गुरुजी काय? तिथं पाटी बिटी मिळेल सगळं, पाटी मोठी, दुसरी पाटी वरती आणि मध्ये ती चूल शेगडी, ते सगळं आणतो. म्हणला तुला महत्वाचं काय सांगतोय, जाताना सरळ जा, चांदण्यांचा प्रकाश दिसेल ना, मध्ये मध्ये ढग गडगडतात, थोडाफार चांदण्या असल्या तर, आणि त्या ढगांच्या गडगडाटामध्ये जी वीज होते त्यामध्ये रस्ता दिसेल, सरळ जा आणि सरळ ये. उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बघू नकोस. निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हासोनी नको पाहू आपुले नयनी उभय पार्श्वी परियेसा. हो म्हणाला, काही हरकत नाही, आजूबाजूला नाही बघत मी, सरळ जात. निघाला. तिथे आला, तिथले जे सेवकरी त्यांना हाक मारायला लागला, अरे गुरुजी तिकडे कुडकुडलेत, लवकर द्या अग्नी, रात्र होत आली, लवकर द्या अग्नी. त्यांनी पटकन अग्नी पेटवला, कोळसे पेटवले, त्यामध्ये कापूर विपूर घातला, कोळसे पेटवले, शेगडीमध्ये त्या मातीच्या शेगड्या असायच्या, एक पाटी दिली, दुसरी पाटी वरती ठेवली आणि हा भराभरा निघाला. थोडंसं पाऊस आहे, तिथे गेल्यावर कपडे बदलू म्हणला, पण गरम अग्नी आहे. आता सगळं काम होईपर्यंत त्याच्या मनानं दुसरा विचार केला नाही. काम झाल्यावर असा विचार त्याच्या मनात आला, गुरुजींनी का सांगितलं असेल इकडे निकडे बघू नको, तुम्ही कुणालाही इकडे बघू नको म्हणून सांगा, कुणालाही सांगा. तुमच्या मुलाला सांगा, तुमचा मुलगा घरी एकटा आहे, तू तुझं काय असेल ते खेळ, मोबाईलवर खेळ, काय कॉम्प्युटरवर खेळ, सगळं तुझं चालू दे, फक्त हे कपाट उघडू नकोस, एवढं फक्त सांगून झाला. तो सगळी कामं बाजूला ठेवतो. यालाच मन म्हणतात. मन म्हणजे काय? मन ही अशी गोष्ट आहे जी मनाचंच ऐकत नाही. म्हणून समर्थन सांगतात, मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. बरं, कायम मनात असंच, नकारात्मकता ही मनाची आपण खोड करून टाकली. असं कधी वाटत नाही आज बहुतेक मला दत्ताचं दर्शन होणार बरं का, गुरुचरित्र पूर्ण होते, आज रात्री स्वप्नात येणार देव माझ्या, असं नाही. मांजर आडवं गेलं तर का म्हणणार नाही, निश्चित येतं मला. कायम नवऱ्याला उशीर झाला घरी यायला, बायकोला काय वाटावं, आमचे यजमान इतके शहाणे आहेत, इतके हुशार आहेत, साहेबांनी त्यांचा सल्ला घेण्याकरता त्यांना थांबवलं असेल, असं माझे मिस्टर असं येतं मनात. स्कूटरनं गेले, कुठं धडपडलं का काय, खड्ड्यात पडलं का. बरं, हे वाईट अर्थानं मनात नाही तर काळजी वाटते. आम्हाला इथे सांगणं चाललंय, प्रसंग फक्त तेवढा नाही आहे. मनाला कसं, मनाचं दमन खूप अवघड आहे. मनाचं शमन करावं, ते दमन करू नये, आणि बुद्धीचं दमन करावं, त्याचं शमन नाही नको. मनाचं मन दबन याचा अर्थ दाबणे. तुम्ही चेंडू कितीही जोरात आपटा, खाली जाण्याकरता जितक्या जोरात तुम्ही आपटताना तेवढा तो रिव्हर्स स्विंग होतो की नाही, वरती जातो ना, उलटा जातो. असं आहे मनाचं. म्हणून त्याला शांत करावं आणि या शांती करता श्री गुरूंना तिथे आणावं. नदीचे मार्ग अंधकार विजेच्या तेजे तेजे जातो नर मनी करी तसे विचार, श्री गुरूंनी माते निरूपिले दोन्हीकडे न मग पहा म्हणे ती, दोन्हीकडे बघू नकोस. का बरं म्हणले असते असं, आता बघू नको असं का म्हणले असतील ते बघितल्याशिवाय कळेल का. पाण्यातील मासा झोपी जातो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे ऍक्च्युली मासा पाण्यात कसा झोपतो याच्यावरती टीव्ही वरती 4 लोक बोलवून त्याच्यावर महाचर्चा. काही करू नका, 5ही लोकांनी मरा, मासे व्हा,
हे माशांची चर्चा तिथे अडकवून तुम्ही लोकांना माश्यासारखे गळात अडकवू नका तुमच्या चॅनेलच्या. तुकोबांचा अभंग आहे, पाण्यातील मासा झोपी जातो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. अगदी तसं झालं. म्हणून त्यानं काय केलं, आपुले दक्षिण दिशेसी, दक्षिण म्हणजे उजवी, उजव्या बाजूला पाहिलं, पाहता देखे सर्पासी, सर्पासी, बापरे. भिवू न पडता उत्तरेसी, अरे बापरे, अरे अरे कोंबडा साप आहे, इकडं काय नाही ना, इकडं बोललो त्याच्यापेक्षा भयंकर इकडं. भिवू न पडता उत्तरेसी, अद्भुत दिसे महानाग. बर एका फणीचे साप नव्हते, 5 फणींचे, 5 फडेचे दिसती दोन्ही, सभेची येती धावोनी. आणि त्याच्याकडे बघतात एकदा आणि परत चालतात, त्याच्याकडे एकदा बघतात. आता त्यांचा आवाज, इतका वेळ आवाज येत नव्हता पावसाच्या आवाजात, पण आता आवाज यायला लागला. आणि कसा तरी धावत आला. अहो वाट सोडून दिली त्यांनी आणि शॉर्टकटने निघाला. इतका घाबरला, बुद्धी त्याची काम करेना. वाट सोडून या जाय राणी, सभेची येती सर्प दोन्ही, तेव्हा विप्रे भिवून अतिशीघ्र जात असे. स्मरता जाहाला श्री गुरुसी, गुरुजींचं स्मरण केलं, महाराज मला वाचवा वाचवा. आला जवळी जातात विजवरू, एकले दिसती श्री गुरु. गेला समस्त अंधिकारू, दिसे चंद्र पौर्णिमेचा. पाऊस थांबला, ढग स्वच्छ झाले, दिशा कोरड्या झाल्या, पौर्णिमेचा चंद्र दिसायला लागला आणि गुरुजी बसलेले दिसले. एकदम निश्चिंत झाला. ते काही करू शकतात. त्यांच्या पुढे अग्नी ठेवला. आता उजेड पडलाय, पौर्णिमा आहे आणि दिशा स्वच्छ झाल्यानंतर उजेड दिसला. आता दोन्ही सर्प आले. आता ते आपल्याकडे येतात म्हणलं, तो घाबरला, तो निखारा ठेवून मागे मागे जायला लागला. दोन्ही सर्प आले, त्यांनी श्रीगुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊन डोकं ठेवलं आणि दोघेही निघून गेले. तो म्हणला, हे काय महाराज, श्री गुरु पुसती विप्रासी, कागा भयभीत झालासी, आम्ही तू ते रक्षावयासी, सर्प दोन्ही पाठविले. लक्षात घ्याल, आपल्यावर टाकलेलं संकट आपलं रक्षण करण्याकरता आहे, हेच आम्हाला कळत नसतं. घेवड्याचा उपटलेला वेल मला माझं पूर्वीचं धन मिळवून देण्याकरता आहे, हे कळायलाच वेळ जातो. जीवनात एखादी नकारात्मकता श्री गुरु किंवा भगवंताच्या व्यवस्थेनं आपल्या येते, त्यात आपलं काहीतरी कल्याण करायचं असतं. म्हणून पक्क लक्षात ठेवाल, अगदी पक्क. माझ्या गुरुजींनी सांगितलेलं वाक्य, ज्याच्या जीवनात दुःख नाही ना, त्यानं फारच सावध राहिलं पाहिजे. कारण त्यानं भगवंतापासून दूर जाण्याची व्यवस्था भगवंतानं करून ठेवलेली आहे. आणि ज्याच्या जीवनात थोडं का होईना दुःख आहे, गरिबी असेल, अनारोग्य असेल, अपमान असेल, प्रियजनांचा वियोग असेल, आपल्या नातेवाईकांकडून आपला अपमान असेल, आपली माणसं आपल्याशी वाईट वागतात असं असेल, कुठलं काही असेल, पक्क लक्षात ठेवाल, काहीतरी त्यांनी आपली परीक्षा घेऊन कृपा करण्याकरता आपल्याला पदवी द्यायची व्यवस्था केली. परीक्षा त्याचीच असते ज्याचा सिलेबस कव्हर झालेला असतं. पुन्हा तेच वाक्य सांगतो, पहिल्या का दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं, गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणाले, तुम्ही पक्क व्हावं म्हणून मी तुमच्यावर संकट टाकतो आणि तुम्ही ते घालवा म्हणूनच माझ्याकडे येता. काय वाक्य आहे हो. तुझं रक्षण कराल. तो म्हणला, जरा साधे नव्हते का पाठवत आहेत. पहाटेच्या वेळेमध्ये विठ्ठलपंत, सोपान, मुक्ताबाई नाही, विठ्ठलपंत, सोपान, ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ असे त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा घालत होते. पहाटेचे 2 वाजले होते. इतक्यात थोडे विठ्ठलपंत पुढे गेले, हा निवृत्ती मागं पडला आणि वरनं वाघानं उडी मारली दोघांच्यात मध्ये. विठ्ठलपंत म्हणले, तसाच उभा राहा. वाघ थांबला त्याच्याकडे बघत. ते म्हणले, तसाच उभा राहा, मी आलोच. आणि प्रदक्षिणा घालून काठीपिठी घेऊन लोकांना घेऊन विठ्ठलपंत आले त्या निवृत्तीनाथाला सोडवायला वाघाला. तोपर्यंत दोघंही नाहीत. खूप घाबरले, खूप शोधलं, परत गेले. झाला प्रसंग असा, ते सगळे गेले आणि वाघाचा जबडा सदैव उघडा, मार्गात राही खडा. त्या वाघोबांनी डरकाळी फोडली.
त्यानं विचार केला आता कुठंच काही जाण्याची सोय नाही आहे, म्हणून त्याने एक कपार पाहिली, एक गुहा पाहिली आणि पळत सुटला त्या गुहेतून असा आतमध्ये. पळत 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 सुटला, धावायला लागला. असं आहे की संकट आलं ना की माणसाला मार्ग सुचतात. संकटाचा विचार करून उद्या असं झालं तर काय करू, काही नाही, संकट आलं की बरोबर सुचते काय करायचं. अहो परवा पुण्याच्या आपल्या मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये पहाटे एक वाघ आला होता आणि एक बाई बाहेर आली. मला तो व्हिडिओज पाठवला त्या माझ्या मित्राने. म्हाताऱ्या बाई म्हणजे चालताना काठीशिवाय चालू शकत नाहीत अशा बाई अशा बसल्या आणि त्या वाघानं मारली ना उडी त्यांच्या अंगावर. अहो तू काय चिवट म्हातारी असेल, तिनं त्या काठीनं वाघाला बदळून काढलं. वाघ घाबरून पळून गेला. त्याला त्याच्या बायकोची आठवण आली म्हणे. संकट आल्यावर अहो पळत सुटले, वाघही मागं येतोय. बरं जेवढ्या स्पीडनं हे पळतात तेवढ्या स्पीडनं शेवटी हे गुहेत लपले. एक गुहा आली, दुसरी, त्या गुहेतनं पळतात दुसरी गुहा आली, तशी लपले. श्वासही हळू, वाघ समोर उभा. म्हणून आज जायला लागले. आज 4 सिंह बसले होते. निवृत्तीनाथांच्या जीवनातली कथा आहे ही. म्हणले एकानं मरत नव्हतं म्हणून अजून 4 पाठवले का काय. इतक्यात समोर अजून त्या गुहेतली दुसरी गुहा दिसली. त्या गुहेमध्ये पाहिलं तर 2-4 साधू बसले होते. मध्ये धुनी पेटली होती, तिथे जाऊन बसले. त्यातल्या एकाने हाक मारली, त्यांचं नाव गहिनीनाथ. ये करावे तुला हाची आदेश आला, म्हणून मुला दूत मी धाडी येला. निवृत्तीनाथ म्हणले हाच दूत भेटला होता का तुम्हाला. तसं झालं हो इथे. आणि मग दीक्षा दिली. 11 दिवस समाधीत राहिलेत निवृत्तीनाथ. 11 दिवस. कृपा करताना काय होतं सांगतो मी आपल्याला. कृपा वाटेवर पडलेली नाहीये हो. परीक्षेच्या ह्याच्यातनं गेलो ना आपण एकदा संकटातनं की आपल्याला रिझल्टचा आनंद मिळतो की नाही. तसा आहे परीक्षा द्या. असा एकही मनुष्य नाही त्या परीक्षेत निष्ठा टिकणं ही खरी परीक्षा आहे. आणि याकरता ही कथा आहे. आणि यानंतर सविस्तर अशी खूप मोठी कथा येते की कशा प्रकारे गुरुभक्ती असते. त्वष्टा पुत्र जो होता, त्वष्ट्याचा पुत्र. त्वष्टा म्हणजे कोण आहे. ब्रह्मदेवाच्या असिस्टंटचं नाव आहे त्वष्टा. त्वष्टा कासार नावाचा समाज आहे बघा. निर्मिती करणारा म्हणजे ॲक्च्युअल साईटवर जाऊन काम बघणारा हा त्वष्टा आहे. ब्रह्मदेव फक्त ऑर्डर. तो डिझायनर, ड्राफ्ट्समॅन, आर्किटेक्ट आणि ठेकेदार सगळं मुख्य तो आहे. म्हणजे सगळा फायदा त्याला आहे, कंपनी त्याची आहे. पण साईटवर जाऊन करणारा जो काम करणारा आहे तो त्याचं नाव त्वष्टा. त्याच्या पुत्राची कथा येते. सविस्तर कथा आहे. आणि याद्वारे कशा प्रकारे गुरुभक्ती करायची असते हे सविस्तर येतं. आणि त्यानंतरचा पुढच्या अध्यायाचा थोडा विचार करूया. तत्पूर्वी थोडं भजन करूया. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 हो रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित
पति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री